सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर मुलांना आजच्या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा लेसन स्टार्ट करतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक्स तसा मोठा लेसन आहे. आपण याला 3 पार्टमध्ये डिवाइड करतो. वन इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, सेकंड वन इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड थर्ड वन इज कॅपॅसिटर. तर या 3 पार्ट मधला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या सेशनमध्ये आपण कंप्लीट करतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीच्या अंडर बेसिक एकदम कोलम्स लॉ, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड in between charge metal plates, then इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. डायपोल असतो तर डायपोल किती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो, ऍक्सिस वरती किती, इक्वेटर वरती किती. डायपोलला एखाद्या फील्ड मध्ये ठेवल्यानंतर त्यावरती टॉर्क ऍक्ट होतो. टॉर्क ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल. गॉस लॉ. चार्ज स्पियर आहे. स्पियरच्या आतमध्ये इंटेन्सिटी किती, बाहेर इंटेन्सिटी किती, सरफेसवरती इंटेन्सिटी. चार्ज कंडक्टर आहे, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे सिलेंडर वरती. तर सिलेंडर पासून आर डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती. देन एक मेटल प्लेट आहे, इन्फायनाइट मेटल शीट आहे एक. तर मेटल शीटच्या आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती. या सर्व गोष्टी आपण इथे या सेशनमध्ये आज कव्हर करतो. तर या 3 पार्ट मधून सर्वात सोपा जो पार्ट मुलांना नॉर्मली जातो तो आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. बिकॉज जेव्हा केव्हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स लेसन प्रिपेअर करायला स्टार्ट करतो, वी स्टार्ट विथ कोलम्स लॉ. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे इनिशियल आर्टिकल्स जे आहेत, हे बऱ्याच वेळी आपण केलेली असतात. बट आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या एंड पर्यंत कमी वेळेस व्हिजिट केलेलं असतं, मध्ये कुठेतरी आपण गिव्ह अप करतो. सो पोटेन्शियल आणि कॅपॅसिटर हे आर्टिकल्स इतक्या वेळेस रिव्हिजिट झालेले नाहीयेत जितकी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झालेली असते. सो नॉर्मली हा पार्ट थोडासा कम्पॅरेटिव्हली सोपा असल्यामुळे सेशन मी थोडासा फास्ट कंडक्ट करतोय. सो आपण कोलम्स लॉ पासून स्टार्ट करतोय. सो एक चार्ज आहे Q1, अनदर चार्ज इज Q2. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन दीज टू चार्जेस, इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ चार्जेस. दोघे प्लस असतील तर रिपल्सिव्ह, दोघे मायनस असतील तर रिपल्सिव्ह, प्लस मायनस असेल तर अट्रॅक्टिव्ह. डिस्टन्स बिटवीन देम इज आर. सो त्या दोघांमध्ये जो फोर्स आहे दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट के Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. तर एवढा फोर्स बेसिकली त्या दोघांमध्ये एक्झिस्ट करतो. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 9 इंटू 10⁻⁹. के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इट डिपेंड्स ऑन मीडियम. अलग अलग मीडियमसाठी के ची व्हॅल्यू अलग अलग असते. फॉर एअर के ची व्हॅल्यू 1 ट्रीट करतो आपण एअर किंवा व्हॅक्युमसाठी. बाकी अदर मीडियम मध्ये के ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते. सो के ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असल्यामुळे अदर मीडियम मध्ये फोर्स जो आहे हा एअर पेक्षा कमी असतो. कोणी विचारलं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय, तर तुम्ही असं सांगायचं आहे की एअर मधला फोर्स डिवाइड बाय मीडियम मधला फोर्स. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज एअर मधला फोर्स डिवाइड बाय मीडियम मधला फोर्स. एअर मध्ये फोर्स असतो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. मीडियम मधला फोर्स असतो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. या सर्व गोष्टी कॅन्सल होतील इथे. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॅन्सल, के फक्त वरती जाईल. सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा व्हॅल्यू हा एअर मधला फोर्स डिवाइड बाय मीडियम मधला फोर्स. समजा एअर मध्ये फोर्स 100 न्यूटन आहे आणि असं विचारलं की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 4 दिलाय, तर मीडियम मधला फोर्स शोधा. तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 4 म्हणजे एअर मधला फोर्स बाय मीडियम मधला फोर्स. सो मीडियम मधला फोर्स हा 4 येऊन इथे डिवाइड होईल. सो मीडियम मधला फोर्स इज 25. सो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट हा रेशो आहे एअर मधला फोर्स डिवाइड बाय मीडियम मधला फोर्स. देन एप्सिलॉन नॉटचा युनिट कोणी विचारलं, तर काय करणार, एप्सिलॉन नॉट तिकडे टाकणार. सो एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू Q1 Q2 डिवाइड बाय 4 पाय. केला युनिट नाहीये, सो एफ इंटू आर स्क्वेअर. सो कोलम स्क्वेअर डिवाइड बाय फोर्सचा युनिट इज न्यूटन मीटर स्क्वेअर. कोलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर हा एप्सिलॉन नॉटचा युनिट झालेला आहे. सो हा आहे बेसिकली आपला कोलम्स लॉ. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो, तर इथे एक चार्ज Q1 आहे, इथे एक चार्ज Q2 आहे, इथे एक चार्ज Q3 आहे. आणि इथे आपला एक टेस्ट चार्ज आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल Q4 चार्ज आहे. तर Q1 चार्ज Q4 चार्जला सेंट्रल फोर्सेस आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज सेंट्रल फोर्स म्हणजे दोन चार्जेस जे आहेत, दोन चार्जेसला जॉईन करणारी जी लाईन आहे, त्या लाईनच्या अलॉंग हा फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे Q1 Q4ला एकतर रिपेल करेल किंवा अट्रॅक्ट करेल, बट जे काही करेल ते या लाईनच्या अलॉंग करेल. सो Q1 फोर्स Q4ला रिपेल करेल या डायरेक्शनमध्ये. सर्व प्लस चार्ज आहेत मी असं ॲझ्युम करतो. Q2 चार्ज पण अगेन Q4ला रिपेल करेल या डायरेक्शनमध्ये. आणि समजा Q3 चार्ज मायनस आहे, तर Q3 चार्ज हा Q4ला अट्रॅक्ट करेल या डायरेक्शनमध्ये. सो इन टोटल आपल्याकडे इथे 3 फोर्सेस आहेत. एक फोर्स हा आहे या डायरेक्शनमध्ये, हा वाला एक फोर्स आहे या डायरेक्शनमध्ये, हा वाला एक फोर्स आहे या डायरेक्शनमध्ये. सो 4 न्यूटन, 3 न्यूटन, 5 न्यूटन. या तिघांचं ऍडिशन, डायरेक्ट ऍडिशन नसतो, इथे वेक्टर ऍडिशन आपल्याला करायला लागतं. सो प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय सांगतो की खूप सारे चार्जेस जर का इंटरॅक्ट करत असेल एकमेकांमध्ये, सो नेट फोर्स ऑन एनी पर्टिक्युलर चार्ज इज वेक्टर सम ऑफ फोर्सेस ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस. वेक्टर सम ऑफ फोर्सेस ड्यू टू इंडिव्हिज्युअल चार्जेस म्हणजे 3 फोर्सेस जे आहेत यांचा
वेक्टर ऍडिशन करायचा, रिझल्टंट फोर्स शोधायचा बाय युझिंग वेक्टर. आपण न्यूमेरिकल थ्रू करूया. ओके, क्वेश्चन नंबर 1. 2 point charges Q1 and Q2 repel each other with a force of 100 Newton, keeping the distance between them unchanged. Q1 is increased by 10%. 1 by फोर्स जो आहे ना दोघांमध्ये तो असं 1 डिवाइड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट. 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉटला आपण के म्हणूया. के एक वेगळा कॉन्स्टंट आहे, याला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ट्रीट नका करू. सो 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट याला मी आता के म्हणतोय. के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. फोर्स आहे 100 न्यूटन. कीपिंग द डिस्टन्स बिटवीन देम अनचेंज. डिस्टन्स चेंज करत नाहीये, म्हणजे आरची व्हॅल्यू चेंज नाही करणार आहे मी. Q1 इज इन्क्रीज बाय 10%. सो फोर्स पहा काय काय होईल. के न्यू फोर्स के Q1 इज इन्क्रीज बाय 10% म्हणजे 1.1 Q1 होईल. आता तो Q1 च्या जागी 1.1 Q1 लिहायला लागेल मला, कारण की Q1 जर का 10%नी वाढवला तर तो 1.1 Q1 बनेल. ओके, देन पुढे Q2 इज डिक्रीज बाय 10%. बघ Q2 ला मी आता डिक्रीज करतोय. सो न्यू Q2 काय बनेल. Q2 मायनस 10% ने मी डिक्रीज करतोय. सो 0.9 Q2 बनेल तो, नाही का. सो मी इथे असं लिहितो, Q2 च्या जागी 0.9 Q2 अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर लिहितो. तर 1.1 इंटू 0.9 कराल, यू विल गेट 0.99 के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. हा तर आधीचा फोर्स आहे. याचा अर्थ न्यू फोर्स हा 0.99 टाइम्स ओल्ड फोर्स असा झालेला आहे. याचा अर्थ 1%नी फोर्स कमी झालेला आहे. त्याला मी असं लिहू शकतो ना, F1 मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 100 इंटू F1. ना हा इथे गेला, 100 F1 मायनस F1 इज 99 F1 डिवाइड बाय 100 इज 0.99 F1. सो न्यू फोर्स हा आधीच्या फोर्सपेक्षा कमी झालेला आहे 1%ने. ओके, सो फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन देम विल 1%नी कमी म्हणजे फोर्स 100 होता ना, तर 100चा 1%. ओके, किती होतो 1. सो डिक्रीज बाय 1 न्यूटन. तर दोघांमधला जो फोर्स आहे तो 1 न्यूटननी कमी होईल. नेक्स्ट, 2 स्मॉल आयडेंटिकल मेटल बॉल्स आर इक्वली चार्ज. याच्यावरती क्यू चार्ज आहे, याच्यावरती क्यू चार्ज आहे. ओके, अँड आर प्लेस्ड ॲट फिक्स डिस्टन्स अवे फ्रॉम इच अदर. या दोघांमध्ये जो डिस्टन्स आहे लेट दॅट बी आर. सो यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो आहे 1 बाय 4 पाय एप्सिलॉन, ज्याला मी क्यू म्हणतोय, के म्हणतोय. के Q1 Q2 इज क्यू स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. एवढा फोर्स आहे दोघांमध्ये. द एक्सपिरियन्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F. ठीक आहे. सिमिलर अनचार्ज बॉल, आणखीन एक अनचार्ज बॉल आहे. ओके, तो कोणत्या तरी एका बॉलला टच करतोय. आता अनचार्ज स्पिअर जर का दुसऱ्या स्पिअरला टच करेल तर यातले चार्जेस याच्यावरती येतील. हा ना, इथे खूप सारे समजा प्लस चार्जेस असते, त्यातले बरेच सारे प्लस चार्जेस याच्यावरती येतील. सो याच्यावरती अर्धा चार्ज आणि याच्यावरती अर्धा चार्ज, यातला अर्धा चार्ज याच्यावरती येईल. सो होईल असं की आपला आधीचा जो स्पिअर आहे त्याच्यावरती Q/2 चार्ज राहील, आणि आता नंतर जो चार्ज लाईक स्पिअर तुम्ही आणला होता याच्यावरती टच केला तर त्याच्यावरती Q/2 चार्ज राहील. दोघांवरती Q/2 असा डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, सो सिमिलर अनचार्ज बॉल आफ्टर टचिंग वन ऑफ देम इज प्लेस्ड ॲट द मिडल ऑफ द पॉइंट. मिडल पॉइंट लाईक मिड पॉइंट वरती ठेवला आपण तो. ओके, देन फोर्स एक्सपिरियन्स बाय दिस बॉल. या बॉलवरती किती फोर्स लागलेला आहे असं आपल्याला ते विचारतात. तसं हा बॉल या बॉलला रिपेल करेल, हा बॉल या बॉलला रिपेल करेल, बट हा रिपल्शन जास्त आहे कारण की हा चार्ज जास्त असल्यामुळे हा रिपल्शन थोडंसं जास्त असणार आहे. कॅल्क्युलेट करूया आपण या डायरेक्शनचा फोर्स. इज के 1 बाय 4 पाय एप्सिलॉन इज लाईक के Q1 Q2 म्हणजे क्यू स्क्वेअर बाय 2 बनेल ना, बाय डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे R/2 चा होल स्क्वेअर इज R स्क्वेअर बाय 4 बनेल तो. सो हा 2 गेला वरती. सो 2 KQ स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. किती लिहू मी इथे 2 KQ स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. एवढा फोर्स बनलेला. बरं, या डायरेक्शनचा फोर्स पण शोधू आपण आता. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 1 बाय 4 बाय एप्सिलॉन इज के Q1 Q2 is Q square by 4. By distance between them is R/2. So R square by 4. 4 will get cancelled. So KQ square by R square राहिला. KQ square by R square. तर आता रिझल्टंट फोर्स जर का तुम्ही शोधाल या डायरेक्शन मध्ये 2 KQ स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, या डायरेक्शन मध्ये KQ स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो कॅन्सल होऊन इकडे काय राहतो KQ स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. इतका फोर्स शिल्लक राहील, आणि KQ स्क्वेअर बाय आर स्क्वेअर याच्याच व्हॅल्यूला आपण F बोलला होता. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी.
that is equal to F. Okay, next. 3 charges each of 1 microcoulomb are placed at corners of equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगल वरती 3 चार्जेस ठेवलेले आहेत. 1 मायक्रोकोलम, 1 मायक्रोकोलम and 1 मायक्रोकोलम and 1 मायक्रोकोलम इच. ओके, क्यू 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 कन्सिडर करू शकता सध्यासाठी आणि एंडला जाऊन क्यूच्या जागी 1 मायक्रोकोलम ठेवूया असंही चालेल. सो क्यू क्यू अँड देन क्यू. Okay. If the force between any two of these charges is F, then the net force on either of the charges is equal to what? या दोघांमध्ये जो फोर्स आहे तो F आहे. साहजिक आहे हा चार्ज याला रिपेल करेल या डायरेक्शनमध्ये F. हा चार्ज पण या चार्जला रिपेलच करेल F फोर्सने, सेम फोर्सने, बिकॉज डिस्टन्स सेम आहे. कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे हा डिस्टन्स सेम आहे आणि चार्जेस तीनही सेमच आहेत. अँगल दोघांमध्ये 60 डिग्री आहे आणि आपल्याला माहिती असेल रिझल्टंट ऑफ दीज टू फोर्सेस, दोन फोर्सेसचा रिझल्टंट काय असतो? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq. कॉस ऑफ अँगल बिटवीन देम इज 60. सो एफ स्क्वेअर प्लस कॉस 60 हाफ असतो, 2 कॅन्सल होतो, परत एकदा एफ स्क्वेअर बनतो इथे. सो आन्सर इज 3f स्क्वेअर. दॅट मीन्स अंडर रूट ऑफ 3f आपला रिझल्टंट फोर्स असणार आहे. दॅट इज ऑप्शन नंबर बी. ओके, नेक्स्ट. चार्ज Q and 3Q are placed at point as shown in figure. इथे एक चार्ज ठेवला Q, इथे चार्ज ठेवला प्लस 3Q. एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे जो इथे प्लेस केला आहे x डिस्टन्स वरती. ओके, नेट फोर्स ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज 0. याच्यावरती फोर्स 0 हवा आहे. देन द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू व्हॉट? हा जो चार्ज आहे या युनिट पॉझिटिव्ह चार्जला रिपेल करेल आणि हा 3Q वाला चार्ज आहे तो पण याला रिपेल करेल. जर काही दोन फोर्सेस सेम असतील तर नेट फोर्स त्या चार्जवरती, इथे 1 कोलमचा जो चार्ज ठेवला आहे त्या चार्जवरती नेट फोर्स 0 होईल. ठीक आहे, तर एक मिनिट. फोर्स कॅल्क्युलेट करूया आपण. ओके, हा प्लस 3Q याच्यावरती किती किती फोर्स अप्लाय करतो? 1/4πε दॅट इज के. Q1 दॅट इज 3Q, Q2 म्हणजे 1 कोलम, डिवाइड बाय आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. सो डिस्टन्सला मी 1 मायनस ऑफ एक्सचा होल स्क्वेअर लिहितो. हा फोर्स आणि हा वाला फोर्स इक्वल असला पाहिजे. सो स्मॉल क्यू याच्यावरती किती फोर्स अप्लाय करेन? 1/4πε दॅट इज के. Q1 दॅट इज Q, Q2 दॅट इज 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. सो यामध्ये के के कॅन्सल, क्यू आणि क्यू कॅन्सल. ओके, सो 3 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ एक्सचा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूट करू शकतो दोन्ही साईडला. सो इथे √3 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू 1 बाय एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन √3x इज इक्वल टू 1 मायनस ऑफ एक्स. So √3x plus x is equal to 1. So take x common, √3 plus 1 is equal to 1. That means x value is 1 divided by √3 plus 1. 1 divided by √3 plus 1. पण समजा असा आन्सर दिसत नसेल तर तुम्ही याला रॅशनलाइज करू शकता. 1 डिवाइड बाय √3 प्लस 1 हा आपला आन्सर आहे. त्याला मी √3 मायनस 1 √3 मायनस 1 ने मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. सो वरती √3 मायनस 1 डिवाइड बाय a प्लस बी इंटू a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो 2 बनतो खालती. सो आहे का पहा बरं, √3 मायनस 1 डिवाइड बाय 2, √3 मायनस 1 डिवाइड बाय 2. √3ची व्हॅल्यू 1.732 घ्या बोलतात. ठीक आहे, चलो 1.732 मायनस 1 इज 0.732 डिवाइड बाय 2. सो 0.36 समथिंग काहीतरी आन्सर येऊन जाईल. दॅट इज ऑप्शन नंबर ए. ओके, अँड देन नेक्स्ट क्वेश्चन. चार्ज Q इज प्लेस्ड ॲट डायगोनली अपोजिट कॉर्नर्स ऑफ स्क्वेअर. ओके, प्लस क्यू इथे आहे आणि इथे मायनस क्यू आणि मायनस क्यू आहे. ठीक आहे. The net electric force on plus Q is 0. तर याच्यावरती जो इलेक्ट्रिक फोर्स विचारतात म्हणतात तर 0 आहे. देन Q बाय क्यूचा रेशो विचारला आपल्याला त्याने. हा मायनस क्यू या प्लस क्यूला इकडे अट्रॅक्ट करेल, मायनस क्यू त्याला इकडे अट्रॅक्ट करेल आणि हा या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो या डायरेक्शनमध्ये येईल काहीतरी. तर हा जो प्लस क्यू आहे, प्लस क्यू या प्लस क्यूला या डायरेक्शनमध्ये रिपेल करेल. समजा हा फोर्स आणि हा रिझल्टंट फोर्स इक्वल झाला तर त्याच्यावरती फोर्स 0 होईल. मग त्या डायरेक्शनमध्ये आता इथे आपण वर्कआउट करूया. तर मायनस क्यू या प्लस क्यूला किती फोर्सने अट्रॅक्ट करेल? के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर.
सिमिलरली हा मायनस क्यू पण या क्यूला तेवढ्याच फोर्सने अट्रॅक्ट करेल. याला एफ म्हणतो मी 2 मिनिटासाठी. हा एफ आहे आणि हा पण एफ आहे. सेम फोर्सेस आहेत. मग यांचा रिझल्टंट किती असेल? अंडर रूट एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर प्लस 2FF कॉस 90. म्हणजे दोघांमध्ये अँगल 90 आहे. सो कॉस 90 0 होतो. सो एफ स्क्वेअर 2F स्क्वेअर रूट 2F. सो फोर्स बनला रूट 2F. याचा अर्थ हा जो रिझल्टंट फोर्स आहे, हा रिझल्टंट फोर्स इज नथिंग बट रूट 2 टाइम्स दिस एफ, दॅट इज KQQ बाय ए स्क्वेअर. आणि हा जो फोर्स आहे रिझल्टंट, तो या फोर्सशी इक्वल असला पाहिजे. असा हा प्लस क्यू या प्लस क्यूला किती फोर्सने रिपेल करेल, हा मुद्दा आहे. KQQ इंटू क्यू डिवाइड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. सो यांच्यामध्ये हा जो डिस्टन्स आहे, हा ए आणि हा ए असल्यामुळे हा रूट 2A बनतो बाय युजिंग पायथागोरस. सो डिस्टन्स इज रूट 2A मला इथे स्क्वेअर करायला लागणार. सो इथे KQ आणि हा जो KQ आहे हा कॅन्सल होईल. सो इक्वेशन काय म्हणतो पहा, क्यू डिवाइड बाय 2A स्क्वेअर शुड बी इक्वल टू रूट 2Q डिवाइड बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर परत कॅन्सल होतो. सो आपल्याला रेशो विचारला क्यू बाय क्यूचा, अँड दॅट इज इक्वल टू रूट 2. 2 बाय 1, 2 डिवाइड बाय 1. सो मायनस 2 बिकॉज लाईक हा प्लस चार्ज आहे ना, क्यू हा प्लस आहे आणि हा स्मॉल क्यू मायनस आहे. सो म्हणून रेशो आणि -2 असं मेन्शन केलेलं आहे. बट ठीक आहे. सो 2:1 हा बेसिकली मॅग्निट्यूडचा रेशो असेल. नेक्स्ट सम. नेक्स्ट आर्टिकल इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पहा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एक्झॅक्टली काय, की एक पॉईंट चार्ज घेतो मी पहिले इथे, प्लस क्यू चार्ज घेतो. तर इथे जर का मी एक चार्ज घेईन तर सराउंडिंग रिजनमध्ये हा चार्ज काही ना काही इन्फ्लुएन्स क्रिएट करेल. म्हणजे आजूबाजूला समजा तुम्ही आणखीन एक चार्ज ठेवला तर हा चार्ज त्याला रिपेल तरी करेल किंवा अट्रॅक्ट तरी करेल. सो या चार्जची या सराउंडिंग रिजनमध्ये काहीतरी फील्ड आहे, इन्फ्लुएन्स आहे बेसिकली, ज्याला की आपण फील्ड बोलतोय. आणि तो फील्ड मेजर करण्याचा लाईक मेथड किंवा क्वांटिटी इज नथिंग बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही फील्ड मेजर करत असते. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एकदम सरळ सिंपल प्रोसेस आहे. ज्या पॉइंटवरती आपल्याला याची इलेक्ट्रिक फील्ड मेजर करायची आहे, त्या पॉइंटवरती आपण 1 कोलमचा चार्ज ठेवतो आणि आपण मग हे पाहणार की हा जो प्लस क्यू चार्ज आहे आपल्याकडे, तो या 1 कोलमच्या चार्जवरती किती फोर्स एक्झर्ट करेल, म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. रिपीट करतो, या क्यू चार्जमुळे या पॉइंटवरती जर का तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड शोधायची असेल, तर ज्या पॉइंटवरती इलेक्ट्रिक फील्ड शोधायची त्या पॉइंटवरती 1 कोलमचा चार्ज ठेवायचा आणि पाहायचं की हा क्यू चार्ज या 1 कोलमला किती फोर्सने एक्झर्ट करेल, किती फोर्स एक्झर्ट करेल. 1 कोलमला जर का ई फोर्स एक्झर्ट करत असेल तर 2 कोलमवरती किती फोर्स एक्झर्ट करेल, 2E. 3 कोलमवरती किती करेल, 3E. आणि जर का क्यू कोलम जर का मी इथे ठेवला तर त्याच्यावरती किती फोर्स एक्झर्ट करेल, QE. हा फोर्स आहे तो क्यू चार्जवरती लागतोय, विच इज प्लेस्ड ॲट अ पॉइंट वेर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज E. ही इंटेन्सिटी असल्यानंतर फोर्स हा QE लागतो. म्हणून इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज. फोर्स युनिट न्यूटन, चार्ज युनिट कोलम. सो न्यूटन पर कोलम म्हणजे समजा 10 न्यूटन पर कोलम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल तर याचा असा अर्थ आहे की 10 न्यूटन फोर्स ऍक्ट होतो पर कोलम. म्हणजे एक कोलम जर का तिथे ठेवला तर फोर्स 10 न्यूटन ऍक्ट होतो, एवढी तिथे फील्ड आहे. ओके, 2 कोलम ठेवला तर 20 न्यूटन फोर्स ऍक्ट होईल. बरोबर, फील्ड मेजर करण्याचा हा मेथड ऍक्च्युली, की फील्ड कशाने मेजर केली जाऊ शकते, फोर्सनेच मेजर केली जाऊ शकते. समजा मी इथे म्हणेन की लाईक इथे फील्ड खूप जास्त स्ट्रॉंग आहे, बरोबर. तर याचा अर्थ काय की इथे एखादा चार्ज जर का ठेवाल तर खूपच जास्त फोर्स लागेल किंवा हा त्याच्यावरती खूपच जास्त फोर्स लावेल, बरोबर. तसा इथे किती फोर्स लावतो, इथे एखादा चार्ज ठेवल्यानंतर याच्यावरती किती फोर्स लागतो, बरोबर. 1/4πε0 Q/r², डिस्टन्स बी आर. तर याच्यावरती जो फोर्स लागतो तो या चार्जवरती तर डिपेंड करतोच, बट या चार्जवरती स्वतःवरती पण डिपेंड करतो, कारण की प्रोडक्ट आहे ना हा. म्हणजे असं होऊ शकतं, ओके, की हा चार्ज वीक असून पण, याची फील्ड इथे वीक असून पण यांच्यामधला फोर्स खूप जास्त असू शकतो जर का स्मॉल क्यू जास्त असेल तर प्रोडक्ट जास्त होऊ शकतो. बट याचा असा अर्थ नाही की इथे फील्ड जास्त आहे. सो याचा अर्थ इथली जी फील्ड आहे ती पूर्णपणे फक्त आणि फक्त या कॅपिटल क्यू वरती डिपेंड केली पाहिजे. म्हणून स्टँडर्डाइज करण्यासाठी 1 कोलम चार्जच आणला पाहिजे किंवा कितीही चार्ज आणा, 1 कोलम वरती फोर्स किती ऍक्ट होईल, ओके, ते शोधा आणि त्याला म्हणा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो मी लास्ट टाइम रिपीट करतो आता,
या पॉईंटवरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधायची असेल तर सरळ सिंपल 1 कोलमचा चार्ज आणा आणि पहा की हा याला किती फोर्स एक्झर्ट करतो. सांगा बरं आता पॉईंट चार्जमुळे आर डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी शोधायची असेल तर 1 कोलम चार्जला फोर्स किती ऍक्ट होतं? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 ओके बाय आर स्क्वेअर. सो एवढा फोर्स ऍक्ट होतो 1 कोलम वरती. सो म्हणून हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम कॅपिटल Q इज 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय आर स्क्वेअर. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पॉईंट चार्ज हा फॉर्म्युला. वाय ऍक्सिस वरती मी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लिहितो आणि एक्स ऍक्सिस वरती मी डिस्टन्स लिहितो. सो जर का डिस्टन्स खूप कमी असेल, पॉईंट खूप जवळ असेल, खूप जवळ आहे पॉईंट, तर याचा अर्थ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त असणार आहे. आणि जसं जसं डिस्टन्स वाढेल, जसं जसं डिस्टन्स वाढेल तसं जसं डिनॉमिनेटर वाढेल, ओव्हरऑल गोष्ट कमी कमी व्हायला लागेल. जेव्हा आरची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे, इन्फिनिटीचा स्क्वेअर इज इन्फिनिटी, खूप मोठा बनेल, समथिंग डिवाइड बाय खूप मोठा कराल तर तो झिरोच्या आसपास जाईल, 0.0000000 समथिंग असा होईल. सो याचा अर्थ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी 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 होत जाते, कमी होत जाते आणि इन्फिनिटीला जाऊन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती होते? 0. बट इन्फिनिटीला जाऊ नाही शकत आपण. सो म्हणून इथे ऑलमोस्ट असा पॅरल ग्राफ ड्रॉ करायचा एक्स ऍक्सिसला, म्हणजे असं दाखवायचं की खूप दूर जाऊन तो टच करेल. ओके, सो हा त्याचा ग्राफ आहे. सो हा आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो इथून पुढे तुम्ही इतकं लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघत असतो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघतो, बिकॉज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे 1 कोलमवरती ऍक्ट होणारा फोर्स. सो 1 कोलमवरती ई फोर्स ऍक्ट होईल तर 2 कोलमवरती 2E, 3 कोलमवरती 3, 4 कोलमवरती 4E, तर Q कोलमवरती QE. So force acting on Q coulomb charge is QE. So therefore intensity is force per unit charge. Okay. Then next, an electron of mass, electrons of mass mc and proton of mass mp are kept in uniform electric field. बघा एक इलेक्ट्रॉन ठेवला इथे, जसं की मास ME आहे, सॉरी का, ओके. प्रोटॉन आहे ज्याचा मास MP आहे. ओके, दोघांना इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवण्यात आलेला आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फील्ड इज E हिअर. इथे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती E आहे. ओके, किती फोर्स ऍक्ट होईल? इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स ऍक्ट होईल ना, तो आहे इलेक्ट्रॉनचा चार्ज. दोघांवरती चार्ज तर सेमच असतो प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरती. फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केलं की फोर्स निघतो. सो दिस फोर्स ऑन इलेक्ट्रॉन, फोर्स ऑन प्रोटॉन पहा. ओके, इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केल्याने फोर्स निघतो. दोघांचा चार्ज सेम असल्यामुळे आणि दोघांची इंटेन्सिटी, दोघांच्या आजूबाजूला इंटेन्सिटी सेम असल्यामुळे फोर्स दोघांवरती सेम लागतो. बट आता ऍक्सेलरेशन बद्दल विचारतात. फोर्स ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन, फोर्स इलेक्ट्रॉनवरती ऍक्ट झाला, इलेक्ट्रॉन तर ऍक्सेलरेट होईल. सो फोर्स इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन is QE. So acceleration of electron is Q into E divided by mass of electron. Okay, similarly हा जो फोर्स आहे प्रोटॉनवरती तो आहे मास ऑफ प्रोटॉन इंटू ऍक्सेलरेशन ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू Q इंटू E. सो ऍक्सेलरेशन ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू Q इंटू E डिवाइड बाय मास ऑफ प्रोटॉन. तर त्यांनी आपल्याला रेशो विचारला असेल ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन टू प्रोटॉन. हे पहा, ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन टू ऍक्सेलरेशन ऑफ प्रोटॉन. इलेक्ट्रॉनचं ऍक्सेलरेशन इज QE बाय मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय प्रोटॉनचं ऍक्सेलरेशन इज QE डिवाइड बाय मास ऑफ प्रोटॉन. तर QE QE कॅन्सल होईल, वरती गेला मास ऑफ प्रोटॉन डिवाइड बाय खालती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो आपला आन्सर येईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. Particle of mass m and charge q is placed at rest in a uniform electric field E and released. Particle of mass m, m मास आहे आणि चार्ज q आहे आणि त्याला इलेक्ट्रिक फील्ड E मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तर ऑटोमॅटिकली त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार अँड दॅट इज इक्वल टू Q इंटू E. चार्जला इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघतो. Then kinetic energy attained by the particle after moving a distance y विल बी. वाय डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्याची कायनेटिक एनर्जी किती झाली असेल, असं बेसिकली त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर हा फोर्स आहे जो त्याच्यावरती ऍक्ट होतोय. फोर्स इंटू डिस्टन्स केल्याने, डिस्टन्स वाय ना, फोर्स इंटू डिस्टन्स डिस्प्लेसमेंट केल्याने वर्क निघतो. ओके, आणि जेवढा वर्क आपण केलाय तेवढी बेसिकली कायनेटिक एनर्जी स्टोअर झालेली. सो आन्सर शुड बी QE इंटू वाय. म्हणजे हा पार्टिकल पहा ना, पार्टिकल काय होतो, पार्टिकल इथून ओके वाय डिस्टन्स पुढे जातो आणि या प्रोसेसमध्ये फोर्स तर कंटिन्युअसली याच्यावरती ऍक्ट होतोच आहे. मग या फोर्समुळे तो कंटिन्युअसली ऍक्सेलरेट होतो. ऍक्सेलरेशन काढू का? पहा, फोर्स इज इक्वल टू काय, Q इंटू E. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन.
इज इक्वल टू क्यू इंटू ई. सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू क्यू इंटू ई डिवाइड बाय मास. तर एवढा ॲक्सेलरेट होतोय तो. आपल्याला माहिती व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी तर 0 होती. ओके, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ॲक्सेलरेशन इज क्यू ई बाय एम. डिस्टन्स तर वाय कव्हर केला त्याने, बरोबर ना. सो एम गेला तिकडे आणि टू पण आला खालती. सो तिकडे हाफ एम व्ही स्क्वेअर बनला अँड दॅट इज इक्वल टू क्यू इंटू ई इंटू वाय. सो हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजेच कायनेटिक एनर्जी, जी क्यू ई इंटू वाय. दोन्ही वेज मध्ये करू शकतो. तर एवढी कायनेटिक एनर्जी असेल आफ्टर कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ वाय. मेटल प्लेट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये पण ही गोष्ट आहे. ओके, मेटल प्लेट वरती इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि इथे निगेटिव्ह चार्जेस आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन ही नेहमी पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे असते. बेसिकली कसं आहे, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी इलेक्ट्रिक लाईन्स असतात. आता इलेक्ट्रिक लाईन्स ड्रॉ करण्याचा प्रोसेस असा असतो की समजा तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे मला इलेक्ट्रिक लाईन किंवा इलेक्ट्रिक फील्ड मला रिप्रेझेंट करायची. तर इलेक्ट्रिक फील्डचं रिप्रेझेंटेशन म्हणजे समजा मी इथे 1 कोलमचा चार्ज ठेवला तर तो कुठे जाईल? इकडे जाईल ना, कारण की हा प्लस याला रिपेल करेल आणि तो तिकडे जाईल. करेक्ट. सो ज्या डायरेक्शन मध्ये तो चार्ज बेसिकली मूव्ह करेल त्या डायरेक्शन मध्ये लाईन ड्रॉ करायची असतात. समजा मी इथे 1 कोलमचा चार्ज ठेवला, पॉझिटिव्ह चार्ज ठेवला, तर हा याला रिपेल करेल, इकडे जाईल. इथे 1 कोलमचा चार्ज ठेवला तर रिपेल करेल. सो म्हणून इथे इलेक्ट्रिक लाईन्स ना या या पद्धतीने असतात. ओके, समजा इथे मायनस चार्ज असला असता तर, आणि इथे मी पॉझिटिव्ह चार्ज 1 कोलम चार्ज ठेवला, तर 1 कोलम चार्ज तर हा मायनस त्याला अट्रॅक्ट करेल, इकडे येईल तो. सो म्हणून इथे इलेक्ट्रिक लाईन्स अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचे असतात. ओके, सो देअरफॉर इलेक्ट्रिक लाईन्स टर्मिनेट ऑन निगेटिव्ह चार्ज, ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. समजा इथे प्लस चार्ज पण आहे, इथे मायनस चार्ज पण आहे, आणि इथे 1 कोलमचा चार्ज ठेवला तर हा प्लस याला रिपेल करेल, मायनस याला अट्रॅक्ट करेल, सो 1 कोलमचा चार्ज इकडे जाईल. सो म्हणून इलेक्ट्रिक लाईन्स पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जातील इथे अशा पॅटर्न मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने जातात. ठीक आहे, तुम्ही जर का नोटीस कराल इथे, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा पॉईंट, या पॉईंटवरती हा 1 कोलमचा चार्ज ठेवला तर हा प्लस चार्ज याला रिपेल करतो आणि मायनस चार्ज याला अट्रॅक्ट करतो. सो तो मधून जाईल ना, मधून फोर्स लागेल. सो म्हणून इथे इलेक्ट्रिक लाईन पण अशा डायरेक्शन मध्ये. तर इलेक्ट्रिक लाईनचा जो टँजंट असतो तर त्या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होत असतो. जर का तिथे आपण पॉझिटिव्ह चार्ज ठेवला तर, समजा इथे मी निगेटिव्ह चार्ज ठेवला असता ना, मायनस 1 कोलमचा चार्ज ठेवला असता ना, तर मायनस याला रिपेल केला असता, प्लस याला अट्रॅक्ट केला असता. सो या डायरेक्शन मध्ये फोर्स लागला असता. सो निगेटिव्ह चार्ज वरती इलेक्ट्रिक लाईनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो. आणि चार्ज जर का पॉझिटिव्ह असेल, तर त्या पॉझिटिव्ह चार्ज वरती इलेक्ट्रिक लाईनच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागतो. ठीक आहे, सो असा कॉन्सेप्ट आहे हा. आता समजा मेटल प्लेट आहेत, लेट्स से फॉर एक्झाम्पल अशी एक मेटल प्लेट आहे इथे. अशी एक मेटल प्लेट आहे त्याच्यावरती प्लस चार्जेस आहेत, आणि इथे एक मेटल प्लेट आहे ज्याच्यावरती लेट्स से फॉर एक्झाम्पल मायनस चार्जेस आहेत खूप सारे असे. ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड ही प्लस कडून मायनस कडे असते. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असते. मेटल प्लेट जर का खूप जवळ आहेत दोन्ही मेटल प्लेट एकमेकांच्या, तर मेटल प्लेटच्या मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड असते दॅट इज युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. सर्व ठिकाणी फील्ड सेम आहे, फील्ड चेंज होत नाहीये. ओके, या दोन प्लेटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल आणि दोन प्लेट मधला डिस्टन्स जर का डी असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड इन बिटवीन द प्लेट इज गिवन बाय व्ही बाय डी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये याचं डेरिवेशन आहे, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल या कॉन्सेप्टमध्ये. सध्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवलं तरी चालेल की दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन प्लेट डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन प्लेट. ई इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय डी. सो वोल्ट पर मीटर असाही त्याचा युनिट होतो. ओके, इलेक्ट्रिक फील्ड आता जे आपण लिहिलं होतं व्ही डिवाइड बाय डी. ओके, व्ही म्हणजे व्होल्टेजचा युनिट हा वोल्ट असतो, डी म्हणजे डिस्टन्सचा युनिट हा मीटर असतो. सो इलेक्ट्रिक फील्डचा युनिट हा वोल्ट पर मीटर असाही तुम्ही लिहू शकता. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो डिफाइंड एज फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज. सो न्यूटन पर कुलम हाही युनिट आहे आणि वोल्ट पर मीटर हा पण युनिट आहे इलेक्ट्रिक फील्डचा. ठीक आहे, आता क्वेश्चन काय विचारतात पहा.
टू पॅरल प्लेट सेपरेट बाय डिस्टन्स 5 मिलीमीटर. दोघांमध्ये डिस्टन्स जो आहे तो 5 मिलीमीटर आहे. 5 इंटू 10⁻³ लिहितो मी डायरेक्टली इथे. ओके, मीटर हा आहे डिस्टन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स जो आहे या दोघांमध्ये तो आहे 50 वोल्ट. तर पहिले एक काम करतो मी, डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड शोधतो. V by D. So V is 50, distance is 5 into 10⁻³ सो हा येतो 10⁴. ओके, एवढी आहे इलेक्ट्रिक फील्ड न्यूटन पर कोलॉम. देन पार्टिकल ऑफ मास, एक पार्टिकल ठेवला आहे इथे, जसं की मास आहे 10⁻⁻15 अँड चार्ज, त्याच्यावरती जो चार्ज आहे तो आहे 10⁻11. एंटर्स इन इट विथ वेलोसिटी ऑफ, वेलोसिटी पण दिली आहे. ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल विल बी, वेलोसिटीचं तसं काही खास रिलेशन नाही आहे, पण ठीक आहे. फोर्स किती ऍक्ट होईल? चार्जला इलेक्ट्रिक फील्डनी मल्टिप्लाय केल्यानंतर जो येतो तो फोर्स असतो. सो चार्ज आहे 10⁻11 एवढा चार्ज आहे, आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे 10⁴. ओके, एवढा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होणार. आणि फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. आपल्याला विचारण्यात आलेला आहे ऍक्सेलरेशन. सो वरती येतो 10⁻⁻7 डिवाइड बाय मास, इकडे जाऊन डिवाइड होतो, आणि मास आहे 10⁻⁻15. सो -15 वरती जाईल तर 10⁸ बनेल ऍक्सेलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर एवढा ऍक्सेलरेशन त्या चार्जचा. ओके, जर का चार्ज त्या मेटल प्लेटच्या मध्ये एंटर करेल तर एवढा ऍक्सेलरेट होईल या रेटनी, म्हणजे 10⁸ मीटर पर सेकंड स्क्वेअर. एका सेकंडमध्ये 10⁸नी त्याची स्पीड वाढेल. ओके, असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट आर्टिकल पाहाल, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. पहिली ही गोष्ट समजून घेऊ की एक्झॅक्टली डायपोल काय. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे सिस्टम ऑफ टू चार्जेस, इक्वल अँड अपोजिट चार्जेस, सेपरेट बाय सर्टन डिस्टन्स, फायनाइट डिस्टन्स. ओके, एक -q चार्ज असतो आणि एक +q चार्ज असतो, सेपरेट बाय सर्टन डिस्टन्स, आणि या डिस्टन्सला आपण बेसिकली 2L बोलतो. याला बोलतो आपण इलेक्ट्रिक डायपोल. एक -q चार्ज आहे, एक +q चार्ज आहे. ओके, सेपरेट बाय सर्टन डिस्टन्स, फायनाइट डिस्टन्स, दॅट इज 2L. ओके, यांना म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल. आणि इलेक्ट्रिक डायपोलमुळे सराउंडिंग रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जी बनते, ओके, त्याचे फॉर्म्युला आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत, ॲक्सिसवरती आणि इक्वेटरवरती. दोघांचे फॉर्म्युले मी नोट करतो ॲज इट इज, पाठ करायचे सर्वांना. इक्वेटरवरती, इक्वेटर मीन्स बेसिकली ॲक्सिसला परपेंडिक्युलर लाईन, हा वाला लाईन. ओके, तर इक्वेटरवरती आर डिस्टन्सवरती, ओके, ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे इक्वेटरवरती आर डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक फील्ड शोधणार आहोत आपण. आणि ॲक्सिसवरती अगेन आर डिस्टन्सवरती इथे. ओके, सेंटर ऑफ डायपोल पासून आर डिस्टन्सवरती इथे ॲक्सिसवरती इलेक्ट्रिक फील्ड. तर इथे असते व्हॅल्यू त्याची 1/4πε0 2p/r³. आणि इथे असते इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4πε0 p/r³, where p is said to be electric dipole moment, which is equal to q into 2L. ओके, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? वन ऑफ दी चार्ज, दोघांमधला कोणता एक चार्ज घ्यायचा, इंटू डिस्टन्स बिटवीन देम 2L. क्यू इंटू 2L ला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट बोललं जातं. हे टॉर्कच्या आर्टिकलमध्ये मी एक्सप्लेन करेन याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आपण का बोलतो. ओके, सो सध्यासाठी पी इज इक्वल टू क्यू इंटू 2L लक्षात ठेवाल. कोलम मीटर हा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा युनिट आहे, कोलम मीटर. ओके, आणि इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सिसवरती 1/4πε0 2p/r³, आणि इक्वेटरवरती 1/4πε0 p/r³. असे असतात इलेक्ट्रिक फील्ड ऑन द ॲक्सिस अँड ऑन द इक्वेटर ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. याचं डेरिव्हेशन असं ॲक्च्युली, मी शॉर्टमध्ये फक्त डायरेक्शन देतो तुम्हाला, की हा पॉझिटिव्ह चार्जमुळे, समजा इथे 1 कोलमचा चार्ज ठेवला, तर पॉझिटिव्ह चार्जमुळे या 1 कोलमवरती या डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल, निगेटिव्ह चार्जमुळे 1 कोलमवरती या डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल. मग या दोघांचा रिझल्टंट काढाल तर ऑटोमॅटिकली या एक्सप्रेशनवरती तुम्ही येऊन जाल. पण त्या प्रोसेसमध्ये कुठेतरी हा जो एल असतो, ओके, एका ठिकाणी L² येईल, ज्याला की तुम्हाला थोडासा इग्नोर करायला लागेल, बिकॉज डायपोलमध्ये जो डिस्टन्स असतो, डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, ओके, हा जो 2L आहे हा ॲक्च्युली खूप छोटा असतो. ओके, छोटासा एरर असतो या फॉर्म्युला, बट लाईक एलची व्हॅल्यू असे खूप कमी असल्यामुळे, आरच्या कंपॅरिझनमध्ये एलची व्हॅल्यू खूप कमी असल्यामुळे हा फॉर्म्युला आपण यूज करतो. त्याच्यामध्ये तो एक L², डेरिव्हेशनमध्ये एक L² वाला एक छोटासा पॉईंट असतो जो आपण इग्नोर करतो. पण जर का या गोष्टी कम्पेरेबल असतील, म्हणजे पॉईंट जर का खूप जवळ असेल, ओके, पॉईंट जर का याच्या जवळ असेल, हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स कम्पेरेबल असेल, तर मग अशा केसमध्ये हा फॉर्म्युला यूज न करता डायरेक्टली हा अप्रोच यूज करा. याच्यामुळे इथे फोर्स शोधा, याच्यामुळे इथे फोर्स शोधा, आणि दोघांचा बेसिकली जो काही वेक्टर ॲडिशन असेल तो करा, मग तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळेल करेक्ट वाली. ओके,
हा फॉर्म्युला तेव्हा ऍप्लिकेबल आहे वेन व्हॅल्यू ऑफ आर इज फार ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऑफ एल. सो ऍक्सिस वरती जो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे 1/4πε0 2p/r³ आणि इक्वेटर वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे 1/4πε0 p/r³. ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन पहा. 1 कुलम्बचा चार्ज ठेवल्यानंतर हा याला रिपेल करेल, हा मायनस याला अट्रॅक्ट करेल, बट अट्रॅक्शन कमी आहे, रिपल्शन जास्त आहे. सो म्हणून नेट फोर्स हा या डायरेक्शन मध्ये येईल. सो ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्याच डायरेक्शन मध्ये. हा जो Q×2L इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असतो तो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन ही -Q2 + Q असते. सो इलेक्ट्रिक फील्ड पण त्याच डायरेक्शन मध्ये सेम. पण इक्वेटर वरती विचार कराल तर हा +Q याला रिपेल करेल, -Q याला अट्रॅक्ट करेल. सो या दोघांचा रिझल्टंट असा येईल. सो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा डायरेक्शन हा आहे, बट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटच्या उलट्या डायरेक्शन मध्ये बेसिकली इलेक्ट्रिक फील्ड आहे इक्वेटरवरती. आणि इक्वेटरवरची फील्ड ही हाफ आहे कम्पेअर टू ऍक्सिस. ऍक्सिसवरती इक्वेटरवरती फील्ड x असेल तर ऍक्सिसवरती फील्ड 2x असेल सेम डिस्टन्सवरती, जर का आर ची व्हॅल्यू तुम्ही सेम ट्रीट करत असाल तर. ऍक्सिसवरची फील्ड ही डबल आहे ॲज दॅट ऑफ इक्वेटर. ओके, क्वेश्चन पाहूया एक. लेट EA be the magnitude of electric field due to electric dipole in its axial plane at a distance 2x from the center of dipole. ठीक आहे, -Q + Q सेंटर पासन 2x डिस्टन्सवरती इथे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे लेट दॅट बी EA. देन EQ be the magnitude of electric field in a equatorial plane at a distance 4x from the center of dipole. म्हणजे इक्वेटरवरती खाली काढतो आहोत तर ओके, EQ ही इलेक्ट्रिक फील्ड आहे 4x डिस्टन्सवरती. किती डिस्टन्सवरती? 4x डिस्टन्सवरती जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती EQ आहे. तर आपल्याला EA आणि EQचं रिलेशन विचारतात. ओके, लेंथ ऑफ डायपोल इज व्हेरी शॉर्ट ॲज कम्पेअर टू डिस्टन्स x. म्हणजे ते म्हणतायत की तो फॉर्म्युला वापरा जो आपण आता शिकला. तर EAचा व्हॅल्यू लिहितो मी 1/4πε0 2p/r³. 2 × p. ओके, p म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज Q × 2L. 2p/r³ म्हणजे याचा क्यूब दॅट इज 8x³ बनेल. आणि इक्वेटरवरची फील्ड असते 1/4πε0 p/r³. r³ म्हणजे याचा क्यूब, सो 64x³ बनेल तो. आणि आता मग याला कम्पेअर करा. EA/EQ इज इक्वल टू, पहा EA ची व्हॅल्यू 1/4πε0 2p/8x³ डिवाइड बाय 1/4πε0 ओके p/64x³. सो 1/4πε0 कॅन्सल, p पण कॅन्सल, x³ पण कॅन्सल. 8 8 जा 64 आणि 8 सर्वात वरती आल्यानंतर 16 बनेल. सो EA/EQ इज इक्वल टू 16. दॅट मीन्स ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड इज 16 टाइम्स इक्वेटर वरती इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो ऍक्सिस वरची इलेक्ट्रिक फील्ड इज 16 टाइम्स इलेक्ट्रिक फील्ड ऑन इक्वेटर. हा टॉर्क ऍक्ट होतो डायपोलवरती. कशा पद्धतीने ऍक्ट होतो हे थोडंसं आपण समजून घेऊया. इथे 2 मेटल प्लेट ठेवलेले आहेत. ओके, ज्यांच्यावरती मी चार्जेस टाकतो, सर्वांवरती प्लस चार्जेस टाकतो. समजा इथे मी प्लस पॉझिटिव्ह, ओके, आणि याच्यावरती निगेटिव्ह. इलेक्ट्रिक फील्डचा डायरेक्शन हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शनमध्ये बेसिकली इलेक्ट्रिक फील्ड असतं. आता इथे मी एक डायपोल ठेवतोय. ओके, एक डायपोल ठेवलेला आहे मी इथे. हा आहे +Q आणि समजा हा आहे -Q. इलेक्ट्रिक फील्ड BE. तर हा पॉझिटिव्ह त्या पॉझिटिव्हला रिपेल करेल. सो या डायरेक्शनमध्ये एक फोर्स ऍक्ट होईल या डायरेक्शनमध्ये. दॅट इज इलेक्ट्रिक फील्डला चार्जनी मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघत असतो, बरोबर. हा पॉझिटिव्ह या निगेटिव्हला अट्रॅक्ट करेल. सो याच्यावरती या डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होईल. ओके, इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स निघतो. तो इकडे EQ फोर्स आहे, इकडे पण EQ फोर्स आहे, सेम अमाऊंट ऑफ फोर्स आहे दोन्ही. तर या दोन अशा टाईपच्या फोर्समुळे हा डायपोल अशा पद्धतीने रोटेट होईल.
ना विचार करा, असे फोर्सेस लागत असतील तर लाईक तो डायपोल रोटेट व्हायला लागेल. असं रोटेट टॉर्कमुळे होत असतो. तर मी एक काम करतो, किती टॉर्क ऍक्ट होतो इथे याचा थोडासा विचार करतो. तर -q पासून +q पर्यंत या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन असते. अँगल थिटा बोलतो मी इथे. ओके, डिस्टन्स बिटवीन डायपोल इज इक्वल टू 2l. हा 2l असेल तर हा 2l कॉस थिटा, आणि हा जो डायमेन्शन आहे दॅट इज 2l साइन थिटा. आणि आपल्याला माहिती टॉर्कचा फॉर्म्युला असतो वन ऑफ द फोर्स इंटू डिस्टन्स बिटवीन देम. क्रॉस असतो तो, शॉर्टेस्ट डिस्टन्स घ्यायचा असतो ऍक्च्युली तो. सो वन ऑफ द फोर्स इज ई इंटू क्यू, आणि डिस्टन्स बिटवीन देम पहा ना, या फोर्समध्ये आणि या फोर्समध्ये, ओके, या दोन फोर्सेसमध्ये डिस्टन्स हा 2l साइन थिटा. फोर्स मधला डिस्टन्स म्हणजे असं डायरेक्टली 2l नका घेऊ. टॉर्कमध्ये लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स मधला डिस्टन्स असतो. म्हणजे या फोर्सला वाढवा, या फोर्सला तुम्ही वाढवा, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स मध्ये जो डिस्टन्स आहे दॅट इज 2l साइन थिटा. सो डिस्टन्स घेतला पाहिजे आपण 2l साइन थिटा. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू q into 2l, okay, then E and then sin theta. इलेक्ट्रिक फील्डला ज्या कशाने मल्टिप्लाय कराल, ओके, इलेक्ट्रिक फील्डला कशाने तरी मल्टिप्लाय केल्यानंतर जर का टॉर्क निघत असेल तर ज्याच्याने तुम्ही मल्टिप्लाय करताय त्याला म्हणायचं असतं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ओके, मी रिपीट करतो. सेम मॅग्नेटिक फील्डमध्ये पण असंच असतं की मॅग्नेटिक फील्डमध्ये जो टॉर्क ऍक्ट होत असतो कॉइलवरती दॅट इज NIAB साइन थिटा. मी 2 मिनिटासाठी साइन थिटा चलो इग्नोर करतो. मॅग्नेटिक फील्डला मॅग्नेटिक फील्डला ज्या कशाने मल्टिप्लाय कराल आणि मग टॉर्क येत असेल तर ज्याच्याने तुम्ही मल्टिप्लाय केलं त्याला म्हणायचं असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके, असा स्कीम आहे. सेम इलेक्ट्रिक फील्डमध्ये पण इलेक्ट्रिक फील्डला, ओके, तुम्ही ज्याच्याने मल्टिप्लाय कराल आणि समजा टॉर्क येत असेल तर ज्याच्या कशाने मल्टिप्लाय केला आहे तुम्ही त्याला म्हणायचं असतं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. म्हणून इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटला Q इंटू 2l म्हणलेलं आहे आपण. ओके, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला Q इंटू 2l. ओके, हा असा डिफाईन नाही झाला. Q इंटू 2l ला आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणला आहे. ओके, हा असं थॉट प्रोसेस आहे याचा. सो इलेक्ट्रिक फील्डला ज्याच्याने मल्टिप्लाय कराल आणि टॉर्क येत असेल तर ज्याच्याने मल्टिप्लाय केलं त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणतो. सो पी इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट इज Q इंटू 2l. सो टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला? PE साइन थिटा. पी साइन थिटाला आपण P क्रॉस E पण लिहू शकतो. P क्रॉस E. PE साइन थिटा इज नथिंग बट P क्रॉस E. थिटा इज अँगल बिटवीन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्यांच्यामधला जो अँगल आहे तो थिटा. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा डायरेक्शन म्हणजे -Q टू +Q. -Q टू +Q. तो एवढा टॉर्क ऍक्ट होत असतो. मॅक्सिमम टॉर्क कधी ऍक्ट होईल जेव्हा अँगल 90 असेल. ओके, अँगल 90 म्हणजे हा असा ठेवला असेल आपण डायपोल, याच्यावरती इकडे फोर्स, याच्यावरती इकडे फोर्स. या केसमध्ये टॉर्क हा मॅक्सिमम असेल आणि अँगल जर का 0 असेल अशा पद्धतीने ठेवला असेल आणि अँगल 0 असेल तर साइन 0 असाही 0 असतो. सो टॉर्क मिनिमम ऍक्ट होतो त्या पोझिशनवरती. तो सम आहे याच्यावरती एक इलेक्ट्रिक डायपोल कन्सिस्ट ऑफ टू ऑपोजिट चार्जेस दिलेत. Q इज इक्वल टू 2 इंटू 10⁻⁶. ओके, डिस्टन्स बिटवीन देम इज 3 सेंटीमीटर. सो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कॅल्क्युलेट करतो Q इंटू 2l. ओके, सो Q आहे 2 इंटू 10⁻⁶ इंटू 2lचा व्हॅल्यू 3 सेंटीमीटर. काही जण लाईक एलला 3 ठेवतात आणि मग 2 इंटू 3 कराल तर 6 बनतो. असं नाही आहे. डिस्टन्स त्या दोघांमध्ये जो डिस्टन्स आहे त्यालाच तर आपण 12 बोलला होता. सो आन्सर इज 6 इंटू 10⁻⁹ बनतो. हा बनतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट कोलोमीटर मीटर. बरं, मॅक्सिमम टॉर्क विचारतात. टॉर्कचा फॉर्म्युला माहिती, PE साइन थिटा. मॅक्सिमम टॉर्कसाठी साइन थिटा व्हॅल्यू शुड बी 1. सो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट जो आपण काढलाय 6 इंटू 10⁻⁹ इंटू सरळ सरळ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज 2 इंटू 10⁵. त्यांचं मल्टिप्लिकेशन कराल तर हा 12 येईल. सो 12 इंटू 10⁻⁴ हा आहे मॅक्सिमम टॉर्क. आहे का 12 इंटू 10⁻⁴? 12 इंटू 10⁻⁴. कुठे मिस्टेक झाली कॅल्क्युलेशन मध्ये काही? 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर इथे -2 पाहिजे होता ऍक्च्युली. सेंटीमीटर आहे ना, -2 म्हणजे इथे -8 आला असता. -8 आला असता इथे, तर हा -3 आला असता. सो 12 इंटू 10⁻⁵. ऑप्शन नंबर सी हा मॅक्सिमम पॉसिबल टॉर्क आहे जो त्याच्यावरती ऍक्ट होतो इलेक्ट्रिक फील्डमध्ये. गॉस लॉ एकदम सिंपल वे मध्ये सांगतो. सरळ सिंपल गॉस लॉचा असा मिनिंग आहे की पहिली गोष्ट तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फ्लक्सशी रिलेटेड आहे हा पार्ट. थोडंसं मी फ्लक्स बद्दल आयडिया देतो.
याच्या आधी पण आपण फ्लक्स पाहिला या सेशनमध्ये, पॅरल प्लेटमधल्या इलेक्ट्रिक फील्डच्या आर्टिकलमध्ये. तर पॉझिटिव्ह क्यू चार्ज जर का असेल तर क्यू चार्जमधून ओके लाईन्स अशा बाहेर निघत असतात नाही का. पॉझिटिव्ह चार्जमधून लाईन ओरिजिनेट होते. बट मुद्दा आहे की किती. सो फ्लक्स जो क्यू चार्जमधून निघतो तो क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट निघतो. हे सर्व हायपोथेटिकल आहे, इमॅजिनरी आहे. तुम्ही हे पहिले समजून घ्याल की किती लाईन्स काढायच्या, ही गोष्ट ठरवली पाहिजे. सो अशी ठरवण्यात आली. त्याचं रिझन पण आहे अगेन की असं ठरवल्यानंतर बरेच सारे रिझल्ट इंटेन्सिटी वगैरेला सिंक्रोनाइज करता येतं. मी एक्सप्लेन करून सांगतो, तेही शॉर्टमध्ये सांगतो. तर गॉस लॉ हे पकडून चालाल तुम्ही की क्यू चार्जमधून किती फ्लक्स, किती लाईन्स बाहेर निघतात, तर क्यू बाय ॲप्सिलॉन नॉट इतक्या लाईन्स बाहेर निघतात. क्यू चार्जमधून क्यू बाय ॲप्सिलॉन नॉट लाईन्स बाहेर निघतात. ओके, टू क्यू चार्जमधून टू क्यू बाय ॲप्सिलॉन नॉट, थ्री क्यू चार्जमधून थ्री क्यू डिवाइड बाय ॲप्सिलॉन नॉट इतके लाईन्स बेसिकली बाहेर निघतात. आता याची का गरज पडली, समजा ओके याच्याकडे एक प्लस चार्ज आहे, +4 कोलम, एका पर्सनकडे +5 कोलम चार्ज आहे. आणि मी याला असं म्हणलं की इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट कर, तर इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करण्याचा प्रोसेस माहिती सर्वांना. ओके, की जिथे की कुठे लाईन ड्रॉ करायची आहे तिथे 1 कोलमचा चार्ज ठेवायचा आणि पाहायचा की तो कुठे जाईल. आता 5 कोलम त्याला रिपेल करेल, इकडे जाईल. सो म्हणून तिथे लाईन तशी ड्रॉ करायला लागते आपल्याला, बरोबर. सो अशा पद्धतीने आपण इथे लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ड्रॉ करण्याचा प्रोसेस मी परत सांगतो. 1 कोलम जिथे कुठे इलेक्ट्रिक लाईन ड्रॉ करायची, 1 कोलमचा चार्ज ठेवा, हा याला रिपेल करेल. 1 कोलमचा चार्ज ठेवा, हा याला रिपेल करेल, इकडे जाईल तो, म्हणून तिथे लाईन तशी ड्रॉ करतो आपण. सो रिप्रेझेंट केलेलं आहे दोन्ही केसमध्ये. बट प्रॉब्लेम काय, ॲज अ थर्ड पर्सन मला पाहून असं वाटतं की इथे लाईन्स जास्त आहेत म्हणजे इथे फील्ड जास्त असावी, आणि इथे लाईन्स कमी आहेत तर इथे फील्ड कमी असावी. बट असं नाहीये. 5 कोलम आहे तर इथेच फील्ड जास्त असली पाहिजे याच्यापेक्षा. बट हे पण कुठेतरी स्टँडर्डाइज झालं पाहिजे की लाईक लाईन्स ड्रॉ किती करायच्या. ओके, म्हणजे कोणी कोणत्याही कंट्रीमध्ये असेल, कुठेही फील्ड रिप्रेझेंट करेल ऑन पेपर, तर त्यांनी हे विचार केला पाहिजे की एवढ्या एवढ्या लाईन्स ड्रॉ करायच्या असतात. किती लाईन्स ड्रॉ करायच्या असतात, क्यू डिवाइड बाय ॲप्सिलॉन नॉट. टेक्निकली इन्फायनाईट येतात, खूप जास्त येतात. ओके, बट लाईक क्यू चार्ज म्हणून किती लाईन्स ड्रॉ केल्या पाहिजे किंवा किती लाईन्स बाहेर पडले पाहिजे, तर क्यू चार्ज मधून क्यू बाय ॲप्सिलॉन नॉट एवढे लाईन्स बाहेर पडले पाहिजे. तर मग सर्व जण ओके ज्या कोणत्या कंट्रीमध्ये असतील सर्व सेम पेजवरती असतील, सर्वजण एवढेच लाईन्स ड्रॉ करतील. म्हणून 5 कोलमवाला जर का याला फॉलो करेल तर तो जास्तच लाईन ड्रॉ करेल आणि 4 कोलमवाला कमीच लाईन ड्रॉ करेल. 5 कोलमनी 15 लाईन्स ड्रॉ केल्या तर 4 कोलमनी 12 लाईन ड्रॉ करेल. 5 कोलमनी 5 लाईन्स ड्रॉ केल्या तर 4 कोलमवाला 4 लाईन ड्रॉ करेल. याच्या प्रपोर्शन मध्ये लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. ठीक आहे, तर आता क्यूबा ॲप्सिलॉनचा आणखीन सिग्निफिकन्स काय, जसं की आपल्याला हे पण माहिती आहे की लाईक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जिथे लाईन्स क्राऊडेड असतात, इलेक्ट्रिक लाईन्स जिथे क्राऊडेड आहेत, ओके म्हणजे दोन पॉईंट्स आहेत समजा, इथे इलेक्ट्रिक लाईन्स अशा आहेत समजा जवळजवळ आहेत आणि इथे इलेक्ट्रिक लाईन्स अशा दूर दूर आहेत. ओके, या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स लेस क्राऊडेड, इथे मोर क्राऊडेड. सो इथे इलेक्ट्रिक फील्ड जास्त असते, इथे इलेक्ट्रिक फील्ड कमी असते. इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट करण्यामागचे हे रूल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत. इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड एज अमाऊंट ऑफ फ्लक्स पर युनिट एरिया. इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड एज अमाऊंट ऑफ फ्लक्स पर युनिट एरिया. फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. समजा इथे अशी लेट्स से फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फील्ड आहे, ओके, आणि इथे एक छोटासा एरिया ठेवतोय मी प्रोजेक्ट करून. एक छोटासा असा एरिया इथे ठेवला मी. ओके, त्या एरियामधून खूप साऱ्या लाईन्स जात आहेत ना, अशा क्रॉस करतात त्या एरियाला. किती फ्लक्स असेल, सो फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया. बट तो इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया नसतो, ई डॉट ए असतो. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया इंटू कॉस थिटा, वेर थिटा इज अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. एरिया वेक्टर म्हणजे एरियाचा नॉर्मल. पहा या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड पण याच डायरेक्शनमध्ये, एरियाचा परपेंडिक्युलर पण याच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे कॉस 0 जो की 1 बनतो. म्हणून इलेक्ट्रिक फील्डला एरियाने मल्टिप्लाय केल्यानंतर डायरेक्टली या एरियामधून पास होणारा फ्लक्स निघतो. पण समजा या प्रोसेसमध्येच एरिया समजा असा असेल, असा प्लेट ठेवतोय मी इथे नाही का, सर्व लाईन याला पॅरलली जातात, एरियाचा नॉर्मल असा आहे, याच्यामधून काही फ्लक्स जाईल का, अशा पद्धतीने एरिया जर का मी इथे प्लेस करेन तर
सो फॉर्म्युला काय फ्लक्सचा फॉर्म्युला ई डॉट ए आहे. याचा अर्थ फ्लक्स इज इक्वल टू ई ए कॉस थिटा. थिटा इज अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया. इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन मध्ये आहे, एरिया या डायरेक्शन मध्ये आहे. सो दोघांमध्ये अँगल 90 आहे. सो कॉस 90 विल बिकम 0. 0 इंटू एनिथिंग विल बिकम 0. सो फ्लक्स 0 येतोय. किती होतोय फ्लक्स? 0. सो कोणत्या पोझिशनवरती तुम्ही त्या एरियाला ठेवताय त्यावरतून हे डिपेंड करतं की त्या एरियामधून फ्लक्स किती जातो. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीवरती तर डिपेंड करतोच, बट लाईक ओरिएंटेशन पण मॅटर करतं. सो फ्लक्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवाल ई डॉट ए. ओके, फ्लक्सचा युनिट, इलेक्ट्रिक फील्डचा युनिट इज न्यूटन पर कोलम किंवा वोल्ट पर मीटर कोलम, आणि एरियाचा युनिट मीटर स्क्वेअर. सो वोल्ट मीटर हा पण युनिट आहे फ्लक्सचा. ओके, यानंतर समजा मी इथे एक स्पियर कन्सिडर करतो. ओके, आर डिस्टन्सवरती एक मी स्पियर कन्सिडर केलेला आहे. तर मी हे कॅल्क्युलेट करेन की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल इथे आर डिस्टन्सवरती, नाही का. तर फॉर्म्युला आत्ताच पाहिला आपण, फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ना. फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर. तसं आपल्याला माहिती क्यू चार्ज पासून आर डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक फील्ड असतो 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. एवढी फील्ड असते. पॉईंट चार्ज पासून आर डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. सो फ्लक्स पर युनिट एरिया, एरिया तर 4π r स्क्वेअर आहे टोटल. सो हे 4π r स्क्वेअर जर तुम्ही कॅन्सल कराल तर फ्लक्स येतो क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सो इलेक्ट्रिक फील्ड इज फ्लक्स पर युनिट एरिया, बट इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला हा आहे पॉईंट चार्ज पासून आर डिस्टन्सवरती. सो या गोष्टी सिंक्रोनाइज राहायला पाहिजे, म्हणून फ्लक्स पासिंग थ्रू क्यू चार्ज इज क्यू बाय एप्सिलॉन नॉट असा आलेला आहे तो. बेसिकली लाईन्सच इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. लाईन फक्त आणि फक्त रिप्रेझेंटेशन आहे इलेक्ट्रिक फील्डचा. तर किती लाईन्स ड्रॉ करायचे वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत, तर या बाकी गोष्टींनाही कन्सिडर करून त्या डिफाईन केलेल्या आहेत. जसं की फ्लक्स पर युनिट एरिया केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड आलीच पाहिजे, मग एवढ्या लाईन्स निघाल्याच पाहिजे क्यू चार्ज मधून. सो असा यामागचा थॉट प्रोसेस आहे. सो सर्व सिंपल गॉस लॉ असा की क्यू चार्ज मधून किती फ्लक्स बाहेर निघतो. ओके, क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट, एवढा फ्लक्स बेसिकली बाहेर निघतो क्यू चार्ज मधून. ओके, सो नेट, आता समजा एखादा सरफेस असेल. ओके, आता या सरफेसमध्ये समजा एक 4 कॉलमचा चार्ज आहे, एक 5 कॉलमचा चार्ज आहे, एक -3 कॉलमचा चार्ज आहे. क्लोज सरफेस आहे, याच्यामध्ये असे चार्जेस आहेत. तर या सरफेस मधून किती फ्लक्स बाहेर निघेल? 4 कॉलम मधून लाईक 4/ε0 फ्लक्स बाहेर निघेल. ओके, 5 कॉलम मधून 5/ε0 फ्लक्स बाहेर निघेल. 3 कॉलमच्या आतमध्ये फ्लक्स येईल, बरोबर. तर नेट फ्लक्स जो बाहेर पडत आहे, ओके, तर सरफेसच्या, तर किती 4/ε0 बाहेर पडत आहे, 5/ε0 पण बाहेर पडत आहे, आणि 3/ε0 आतमध्ये येत असल्यामुळे मायनस. सो डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट आहेच खालती, आणि वरती 4 + 5 - 3, ओके, जो की बनतो 6. सो नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द सरफेस इज 6 कॉलम. डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट केल्यानंतर नेट फ्लक्स क्रॉसिंग दी सरफेस असा येतो. सो नेट फ्लक्स क्रॉसिंग दी सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज बाय दी सरफेस डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. ओके, हा आहे आपला गॉस लॉ. एखाद दोन न्यूमेरिकल करूया, सिंपल सिंपल पहा. हा वाला पहा, 3 कॉलमचा चार्ज आहे आतमध्ये. सो पी सरफेस मधून जो फ्लक्स बाहेर निघतोय, पी सरफेस मधून जो फ्लक्स बाहेर निघतो तो 3 डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट आहे. आणि क्यू सरफेस मध्ये, क्यू सरफेसच्या आतमध्ये जर का पाहाल ना, तर 3 क्यू प्लस 5 क्यू, म्हणजे टोटल 8 क्यू एवढा चार्ज आहे क्यूच्या आतमध्ये. क्यू सरफेसच्या आतमध्ये जो चार्ज आहे 3 क्यू प्लस 5 क्यू दॅट इज इक्वल टू 8 क्यू, एवढा चार्ज आहे. सो क्यू सरफेस मधून किती फ्लक्स बाहेर निघेल? 8 क्यू डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट आहे इथे. सो रेशो ऑफ फ्लक्स थ्रू पी अँड क्यू, पी मधला फ्लक्स आणि क्यू मधला फ्लक्स त्यांचा रेशो विचारला. ओके, तर सरळ सरळ हे डिवाइड बाय हे कराल तर तुम्हाला समजेल 3:8. 3:8 असा आपला आन्सर येईल. आता तुम्हाला वाटेल की 5 क्यू इथे आहे, इथून समजा असेल हा चार्ज आहे 5 क्यू, तर इथून जो फ्लक्स निघतोय तो पण तर या क्यू सरफेसला क्रॉस करणारच आहे, किंवा पी सरफेसला जो काही त्याला क्रॉस करणारच आहे. हा पण आतमध्येही जाईल आणि बाहेर पण पडेल. म्हणजे हा फ्लक्स इथून जो निघतोय तो याच्या आतमध्ये पण जातो आणि बाहेर पण पडतो. ओके, पण 3 क्यू इथे आतमध्ये जो चार्ज आहे त्याच्यामधून जो फ्लक्स निघतो तो फक्त बाहेर पडतो.
सो म्हणून फक्त 3/ε0च घ्यायला लागतो आपल्याला. चलो हा सम. हॉलो सिलेंडर हॅज अ चार्ज क्यू. क्यू चार्ज आहे इथे. क्यू चार्ज असेल तर Q/ε0 एवढा फ्लक्स तिथून बाहेर पडणार. ओके. फाइज इलेक्ट्रिक फ्लक्स असोसिएटेड विथ कर्व सरफेस, म्हणजे हा जो फ्लक्स बाहेर पडलेला आहे सगळ्या डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की फाय इज द फ्लक्स क्रॉसिंग द कर्व सरफेस एरिया, म्हणजे हा जो कर्व सरफेस एरिया आहे हा वाला, तर त्या सरफेस मधून जो फ्लक्स इथे बाहेर पडतोय, ओके, तो आहे फाय म्हणे. तसं Q/ε0 टोटल याच्यातून बाहेर पडणार आहे क्यू चार्ज मधून, पण त्यातला फाय तर कर्व सरफेस मधून गेला. आता राहिलेला हा जो एवढा आहे तो या ए सरफेस मधून आणि सी सरफेस मधून बाहेर पडेल. मग त्यांचं म्हणणं आहे की फ्लक्स लिंक विथ दी प्लेन सरफेस ए इज इक्वल टू वॉट, अर्धा असेल. Q/ε टोटल फ्लक्स आहे, त्यातला फाय तर कर्व सरफेस मधून चालला गेला बाहेर, सो एवढा शिल्लक राहिला. मग जो शिल्लक राहिला तो थोडासा ए मधून, थोडासा बी मधून, अर्धा ए मधून, अर्धा बी मधून, सो म्हणून हाफ करतो मी याला इथं. सो असं ऑप्शन आहे का पहा, ऑप्शन नंबर सी. ओके. द नेक्स्ट, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज स्फिअर. तिघांचे मी फॉर्म्युले लिहून देतो इथं. बोर्डमध्ये अलॉंग विथ डेरिवेशन या गोष्टी कराल तुम्ही सर्वजण. स्पिअरमध्ये पण लाईक आर्टिकल्स आहेत, सॉलिड स्पिअर, हॉलो स्पिअर. पहिले मी हॉलो स्पिअर बद्दल सांगतोय. त्याच्यामध्ये पण सॉलिड, कंडक्टिंग आणि हॉलो हे बेसिकली सेम ट्रीट करायचे असतात. स्पिअर सॉलिड जरी असेल आणि त्याच्यामध्ये चार्जेस टाकले आपण, आतमध्ये जरी चार्जेस टाकले समजा, तो स्पिअर कंडक्टिंग असल्यामुळे हे सर्व चार्जेस सरफेसवरतीच येत असतात. सर्व चार्जेस हे सरफेसवरती डिपॉझिट होतात अशा पद्धतीने. ठीक आहे. सॉलिड कंडक्टिंग मध्ये आणि हॉलो स्पिअर मध्ये, हॉलो स्पिअर मध्ये लाईक कन्सर्नच नाही आहे, आतमध्ये काही नाहीच, तर लाईक सरफेसवरती चार्ज डिपॉझिट होणार. बट सॉलिड कंडक्टिंग मध्ये पण सर्व चार्जेस जे आहेत ते सरफेसवरती डिपॉझिट होत असतात. ओके. तर लेट आर बी द रेडियस ऑफ स्पिअर, आणि स्पिअरच्या सेंटर पासून समजा आर डिस्टन्स वरती इथे इलेक्ट्रिक फील्डचा जो फॉर्म्युला असतो तो आहे 1/4πε0, जो काही चार्ज तुम्ही डिपॉझिट केला असेल क्यू, ओके, डिवाइड बाय आर स्क्वेअर, एवढी इलेक्ट्रिक फील्ड असते. इथे आणखीन एक स्पिअर ड्रॉ करतोय मी. ठीक आहे. तर हा जो स्पिअर आहे हा आहे सॉलिड नॉन कंडक्टिंग इन्सुलेटर आहे ऍक्च्युली. तो सॉलिड स्पिअर आहे, मग स्पिअरच्या आतमध्ये पण बेसिकली चार्जेस होऊ शकतात. म्हणजे असं गरजेचं नाही की सरफेसवरती सर्व चार्जेस येतील. स्पिअरच्या आतमध्ये चार्जेस डिपॉझिट केलेले आहेत, सर्व पोर्शन मध्ये युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर स्पिअरच्या आतमध्ये बेसिकली चार्ज डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने. आणि आर डिस्टन्स वरती समजा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड शोधायची असेल सेंटर पासून, किती डिस्टन्स वरती, तर आर डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड शोधायची असेल तर परत फॉर्म्युला सेमच आहे. लाईक हा फॉर्म्युला आणि याच्यासाठी हा फॉर्म्युला, हे दोन्ही गोष्टी सेम आहेत. स्पिअरच्या आतमध्ये जाऊन थोडेसे डिस्कशन्स बदलतात. बट या केसमध्ये पण इथे जर का फील्ड शोधायची असेल ती फील्ड एवढीच येणार आहे, 1/4πε0. ओके. जो काही चार्ज असेल इथे, टोटल क्यू चार्ज असेल, क्यू डिवाइड बाय आर स्क्वेअर. ओके. आर डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. इथे पण अगेन आर डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. ओके. याला तुम्ही असं लिहू शकता, लेट सिग्मा बी दी सरफेस चार्ज डेन्सिटी, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, एरिया इज 4πr स्क्वेअर. सो मी चार्जला, ओके, सिग्मा इंटू 4πr स्क्वेअर असं लिहू शकतो. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय बनतो, 1/4πε0. क्यूला मी काय लिहीन, सिग्मा इंटू 4πr स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. 4π कॅन्सल होईल. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला बनला सिग्मा आर स्क्वेअर डिवाइड बाय ε0 आर स्क्वेअर. ओके. आर डिस्टन्स वरची इलेक्ट्रिक फील्ड अशी लिहू शकतो. आणि हा सेम फॉर्म्युला इथे पण ऍप्लिकेबल आहे. E इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर डिवाइड बाय ε0 आर स्क्वेअर. ठीक आहे.
आता आर आणि आर ची व्हॅल्यू कॅन्सल होईल जर का पॉइंट क्लोज टू दी सरफेस असेल, तर स्मॉल आर आणि कॅपिटल आर इक्वल झाल्यामुळे या गोष्टी कॅन्सल होतील आणि इलेक्ट्रिक फील्ड बनेल सिग्मा बाय एप्सिलॉन. जर का पॉईंट खूपच जवळ असेल तर इथे पण सेम इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, पॉईंट खूपच जवळ असेल तर. आता आतमध्ये गोष्टी कशा बदलतात पहा. हॉलो स्पिअर मध्ये जर का तुम्ही आतमध्ये जाल आतमध्ये, तर फील्ड डायरेक्टली झिरो होते. इलेक्ट्रिक फील्ड किती होते? झिरो. कारण की आतमधल्या पॉईंटचा विचार कराल तर या प्लस चार्जेस याला रिपेल करतात. हा प्लस याला इकडे रिपेल करतोय, हा प्लस याला इकडे रिपेल करतोय, हा जो प्लस याला इकडे रिपेल करतोय, हा याला इकडे रिपेल करतोय, इकडचे जे प्लस आहेत त्याला इकडे रिपेल करतात, इकडचे प्लस याला इकडे, तर सर्व फोर्सेस कॅन्सल होऊन जातील. तुम्हाला वाटेल हे सर्व चार्जेस जवळ आहेत, मग या डायरेक्शनचा फोर्स तर जास्त असेल या डायरेक्शनचा. तसं नाहीये, जवळ आहेत चार्जेस बट कमी आहेत. इकडे खूप जास्त चार्जेस आहेत उलट. तर ते बॅलन्स होतात आणि इलेक्ट्रिक फील्ड आतमधल्या रिजन मध्ये ही झिरो बनत असते. ओके. हॉलो स्पिअरच्या केसमध्ये इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दी स्पिअर, ओके, इनसाइड कंडक्टिंग स्पिअर इज झिरो. बट या केसमध्ये असं नाहीये. या केसमध्ये कसं वर्कआउट होतं पहा. इथे स्पिअर ड्रॉ करतोय मी, चार्जेस आहेत, आणखीन एक स्पिअर ड्रॉ करतो. ठीक आहे, असे दोन स्पिअर ड्रॉ केलेले आहेत. चार्जेस आतमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहेत. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला असं विचारण्यात आलं, मेन आपला स्पिअर हा बाहेरचा स्पिअर आहे. ओके, लेट्स से फॉर एक्झाम्पल दिस आर, दिस कॅपिटल आर. कॅपिटल आर हा कॅपिटल आर हा आपल्या सॉलिड स्पिअरचा रेडियस आहे आणि स्मॉल आर जो आहे, हा स्मॉल आर हा बेसिकली सेंटर पासून स्मॉल आर डिस्टन्स वरती सॉलिड स्पिअरच्या आतमध्ये आपल्याला इथे या पॉइंटवरती फील्ड शोधायची. ओके, आतमध्ये जाऊन म्हणजे स्पिअरच्या आतमध्ये जाऊन इथे आपल्याला फील्ड शोधायची. तर या केसमध्ये काय करायचं, हा जो पोर्शन आहे त्या पोर्शनला पूर्णपणे इग्नोर करायचा. या पोर्शनमुळे इथे जी फील्ड असते ती झिरो असते. त्या बाहेरच्या पोर्शनमुळे इथे जी फील्ड आहे ती झिरो आहे. त्याचं रिझन असं आहे की हे सर्व चार्जेस त्याला या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतील, रॅन्डम डायरेक्शनमध्ये, आणि हे सर्व चार्जेस इकडचे या साईडचे चार्जेस, ओके, या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करतील आणि हा टोटल फोर्स बेसिकली झिरो बनेल. म्हणजे यासाठी फक्त आणि फक्त हा जो आतमधला स्पिअर आहे हा स्पिअरच एक्झिस्ट करतो. मग या स्पिअरमुळे इथे जेवढी केवढी फील्ड असेल तीच फील्ड आपला आन्सर आहे. आणि तुम्हाला माहिती स्पिअरच्या सरफेसवरती इलेक्ट्रिक फील्ड किती असते? स्पिअरच्या सरफेसवरती इलेक्ट्रिक फील्ड असते 1/4πε0. ओके, या स्पिअर मधला चार्ज जो की समजा व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू 4/3π स्मॉल आर क्यूब करायला लागेल इंटू आर स्क्वेअर, किंवा 1/4πε0 क्यू बाय आर स्क्वेअर. एवढी फील्ड असते ना आर डिस्टन्स वरती. पण क्यू म्हणजे आतमधल्या जो स्पिअर आहे ना, तर आतमधल्या स्पिअर मधला चार्ज घ्यायला लागेल. आणि आतमधल्या स्पिअर मधला चार्ज माहिती आहे आपल्याला, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. सो चार्ज म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो 4/4π कॅन्सल होईल. ओके, मग काय राहील वरती? सिग्मा रो इंटू आर डिवाइड बाय 3 एप्सिलॉन नॉट, असा फॉर्म्युला राहील. हा आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स आर. ॲट अ डिस्टन्स आर म्हणजे आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड शोधायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. वेळ रो म्हणजे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी आहे. ओके, द नेक्स्ट चार्ज सिलेंडर. ओके, सिलेंडरचा एक फॉर्म्युला सांगतो. सिलेंडर ओके हातानेच ड्रॉ करायला लागेल. सिलेंडर पासून आर डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड जर का शोधायची असेल तर ती आहे लॅम्डा डिवाइड बाय 2πε0 आर, वेर लॅम्डा इज ओके, लॅम्डा असतो लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. हा इन्फायनाइट लॉंग सिलेंडर आहे, त्या केसमध्ये हे ऍप्लिकेबल आहे. सो लिनियरली चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे इथे.
अलॉंग दी लाईन चार्ज आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आणि या सिलेंडरपासून आर डिस्टन्सवरती इथे जर का इंटेन्सिटी शोधायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे लॅमडा डिवाइड बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट आर, where lambda is linear charge density, that is charge per unit length. Charge per unit length. So electric intensity is lambda divided by, okay, lambda ला मी असं लिहू चार्ज पर युनिट लेंथ लिहू शकतो असं चार्ज पर युनिट लेंथ आणि 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला मी चार्ज डिवाइड बाय 2 पाय आर एल. बट 2 पाय आर म्हणजे सर्कमफरन्स, सॉरी. जर का तुम्ही सरफेसच्या जवळ इथे फील्ड शोधायला जाल, सरफेसच्या एकदम जवळ, तर आरच्या जागी मला आर लिहायला लागेल इथे. समजलं? तर 2 पाय आर म्हणजे सर्कमफरन्स इंटू एल म्हणजे याचा लेंथ, म्हणजे कर्ड सरफेस एरिया येईल ना मग आता 2 पाय आर एल. मग मी त्याला एरिया लिहितो, कर्ड सरफेस एरिया आणि एप्सिलॉन नॉट. चार्ज पर युनिट एरिया इज नथिंग बट सिग्मा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे सिलेंडर जरी असेल तर सिलेंडरच्या जस्ट आउटसाइड जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती अगेन सिग्मा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉटच आहे. किती आहे इंटेन्सिटी? सिग्मा डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट, सेम. अँड फायनली लास्ट आर्टिकल जो आहे आपला तो आहे एक मेटल प्लेट. ओके, मेटल प्लेटच्या जस्ट आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय सिग्मा डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट. हे बघा, जर क्लोज सरफेस असेल ना, सरफेस कसा आहे क्लोज, ओके, क्लोज सरफेसच्या जस्ट आउटसाइड इंटेन्सिटी असते सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. बट सरफेस असा ओपन असेल, फ्लॅट असेल, प्लेन शीट असेल तर त्याच्या जस्ट आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट असते. याच्या एक्झॅक्टली कशी असते? हाफ असते. थोडंसं एक्सप्लेन करतो मी. एक रॅन्डम क्लोज सरफेस आहे इथे. आणखीन काही आर्टिकल आहेत ऍक्च्युली जे आधीच्या सिलेबसमध्ये होती, बट लाईक आताच्या बुकमध्ये तुम्हाला दिसत नाही आहेत टेक्स्ट बुकमध्ये. एक छोटासा पोर्शन घेतो मी इथे. याच्यावरती चार्ज डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. आता फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, फोर्स आणि एनर्जी स्टोर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड असे 2 आर्टिकल करतो इथे. शेवटचे 2 आर्टिकल्स आहेत आता सेशनचे. एक छोटासा पोर्शन मी इथे पकडलाय, हा वाला, ज्याचा एरिया मी डीएस पकडतोय. डीएस हा एरिया पकडतोय मी इथे. तर याच्या जस्ट आउटसाइड सरफेस आहे बा, क्लोज सरफेस असल्यामुळे जस्ट आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती आहे सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. किती आहे? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. आता इथे 2 गोष्टी आहेत. एक आहे हा एवढा पोर्शन, क्लोज सरफेस वरती एक छोटासा डीएस एवढा एरिया घेतला मी. त्या डीएस एरियामुळे इथे इंटेन्सिटी जी आहे, डीएस एरियामुळे या एरियावरती जे काही चार्जेस आहेत या चार्जेसमुळे इथे जी इंटेन्सिटी आहे ती आहे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. कोणत्या बेसिसवरती? आता नाही का आपण प्लेन शीटच्या जस्ट आउटसाइड इंटेन्सिटी सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, बरोबर. हे पण तर प्लेन शीटच आहे ना. छोटासा एरिया छोट्याशा पोर्शनमध्ये घ्याल तर प्लेन शीट सारखाच वेव्ह करेल. त्याच्या जस्ट आउटसाइड इंटेन्सिटी सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. म्हणून आता हा जो बाकी अख्खा एरिया आहे, एवढे जे सर्व चार्जेस आहेत, तर एवढ्या चार्जेसमुळे पण या पॉइंटवरती जी इंटेन्सिटी आहे, ओके, ती पण सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉटच असायला हवी. असं असेल तरच या दोघांचं ऍडिशन 2 सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट होऊन सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट बनेल, जे की आउटसाइडला इलेक्ट्रिक फील्ड असते. सरफेसच्या आउटसाइडला, जस्ट आउटसाइड, क्लोज सरफेसच्या जस्ट आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड ही सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट असते. सो म्हणून मी रिपीट करतो परत की या छोट्याशा डीएस एरियामुळे इथे जी इंटेन्सिटी आहे ती आहे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, बिकॉज इट ऍक्ट्स ॲज अ प्लेन शीट. आणि नॉर्मल बाकी सर्व चार्जेसमुळे इथे जी इंटेन्सिटी असणार आहे ती असणार आहे अगेन सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, तेवढीच असली पाहिजे. कारण की या दोघांचं ऍडिशन पण तर सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट बनलं पाहिजे. ओके, तर आता समजा आपण हे शोधूया की फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, म्हणजे हा जो चार्ज आहे, ओके, या चार्जमुळे या पॉइंटवरती या रिजनमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड आहे तर सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट एवढी इलेक्ट्रिक फील्ड आहे या रिजनमध्ये.
बिकॉज ऑफ दिस चार्ज. तर या फील्डला याच्यावरती असलेल्या चार्जनी मल्टिप्लाय करीन तर याच्यावरती लागणारा फोर्स निघेल. याच्यावरती फोर्स कोण लावतोय? हे सर्व चार्ज लावतात याच्यावरती फोर्स या डायरेक्शनमध्ये, कारण की इथे इलेक्ट्रिक फील्ड पण या डायरेक्शनमध्ये बिकॉज ऑफ दिस चार्जेस. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटू याच्यावरती चार्ज किती आहे? सिग्मा डीएस आहे. तर हा झाला फोर्स. सो फोर्स ऍक्टिंग आणि हा डीएस जर का इकडे जाऊन डिवाइड झाला, फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज ही सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट असा बनेल. फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज, सॉरी, फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया ही सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन. म्हणजे कोणत्याही कंडक्टरवरती, ओके, फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया कोणत्याही चार्ज कंडक्टरवरती सिग्मा हा सरफेस चार्ज डेन्सिटी असेल तर फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया इज गिवन बाय सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट इतका बेसिकली फोर्स लागत असतो पर युनिट एरिया. आता यानंतर एनर्जी डेन्सिटी पण शोधू आपण. आता जसं मी इथे एक ड्रॉ केला होता सरफेस, प्रत्येक वेळेस ड्रॉ करतोय मी इथे. ओके, एक छोटंसं पॅच घेतलं आपण इथे, एक छोटंसं पॅच घेतलेला आहे आणि ज्याच्यावरती आपण थोडेसे चार्जेस टाकलेले आहेत. सर्वच ठिकाणी चार्जेस आहेत तसे टेक्निकली इथे. ओके, हा जो रिमेनिंग पार्ट, ओके, या रिमेनिंग पार्टमुळे इथे जी फील्ड आहे तर ती फील्ड आहे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट, जसं आता आपण पाहिलं होतं. आणि या डीएस एरियामुळे जी फील्ड आहे इथे ती पण अगेन आहे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. आणि या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर कुठे आपल्याला सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट असा आन्सर आलेला आहे. ही टोटल फील्ड आहे. तर त्याचं डेरिवेशन मी परत एक वेळेस करून दाखवतो की लाईक फोर्स किती ऍक्ट होतो त्या डीएस एरियावरती. तर तिथली इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. या रिजन मधली इलेक्ट्रिक फील्ड बिकॉज ऑफ ऑल दीज चार्जेस, या चार्जेसमुळेची इलेक्ट्रिक फील्ड. सो त्या चार्जेसमुळेची इलेक्ट्रिक फील्ड इज सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट इंटू त्याचा चार्ज, त्याच्यावरती डीएस एरियावरती जो चार्ज आहे तो सिग्मा डीएस आहे. ओके, सो फोर्स ऍक्ट होत आहे सिग्मा स्क्वेअर डीएस डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट. समजा या फोर्समुळे हा जो डीएस एरिया आहे तो थोडासा बाहेर पडला, बाहेर निघाला. किती डिस्टन्सने? डीएक्स डिस्टन्सने बाहेर निघाला. आता मी त्याला वापस परत चिपकवीन, परत आहे तिथे लाईक नेऊन ठेवणार आहे मी. मग या प्रोसेसमध्ये मला वर्क करायला लागेल. तर मी वर्क किती केलं? इंटू डीएक्स, फोर्स इंटू डीएक्स करायला लागेल ना आपल्याला. फोर्स इंटू काय करायला लागेल? डीएक्स. सो एवढा मी वर्क केला आहे त्या एरियाला परत तिथे नेऊन ठेवण्यासाठी. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कराल तर हा वर्क निघतो. सो वर्क इज इक्वल टू, वर्क डन इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइड बाय 2 एप्सिलॉन नॉट. आणि डीएस इंटू डीएक्स पाहाल ना, डीएस इंटू डीएक्स कराल तर तो व्हॉल्यूम निघतो, डीव्ही. सो देअरफॉर वर्क डन जो आहे तो एनर्जी म्हणून स्टोअर होतो. सो एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज गिवन बाय सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट. ओके, सो एनर्जी डेन्सिटी इज सिग्मा स्क्वेअर बाय 2 एप्सिलॉन नॉट. सिग्मा स्क्वेअरला सिग्मा इंटू सिग्मा लिहितो, 2 ला 2 लिहितो, एप्सिलॉन नॉटला एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन नॉट इंटू वरती एप्सिलॉन नॉट लिहितो. सो हाफ सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट इज ई, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट इज ई. सो हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर हा बनतो बेसिकली एनर्जी डेन्सिटी, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे जिथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई आहे, जिथे कुठे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई असेल तर तिथे एनर्जी स्टोअर झालेली असते. एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम हा हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर असा त्याचा फॉर्म्युला आहे. रिपीट, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इज हाफ एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. तर एवढी एनर्जी स्टोअर होत असते जिथे जिथे इलेक्ट्रिक फील्ड ई आहे, तिथे तिथे पर युनिट व्हॉल्यूम एवढी एनर्जी आपण, लाईक एवढी एनर्जी बेसिकली स्टोअर होत असते. ओके, थोडा बहुत सिमिलर टाईपचा कॉन्सेप्ट कॅपॅसिटरमध्ये पण लागणार आहे तुम्हाला, की कॅपॅसिटरचे 2 प्लेट्स आहेत. ओके, याच्यावरती प्लस चार्जेस आहेत, याच्यावरती मायनस चार्जेस आहेत. ओके, या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. याच्यावरती सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा, याच्यावरती सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. पॉझिटिव्ह प्लेटमुळे इथे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे या डायरेक्शनमध्ये ती आहे सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. या प्लेटच्या आउटसाइड इलेक्ट्रिक फील्ड सिग्मा बाय एप्सिलॉन. तसे निगेटिव्ह प्लेटमुळे पण इथे जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ती अगेन सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट असेल. दोघांचा ऍडिशन सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट बनतो. पण ठीक आहे, पॉझिटिव्ह प्लेट या निगेटिव्ह प्लेटवरती किती फोर्स एक्झर्ट करेल
हे शोधतोय सध्या आपण. पॉझिटिव्ह प्लेट निगेटिव्ह प्लेटवरती किती फोर्स एक्झर्ट करेल त्याचे कॅल्क्युलेशन सध्या चालू आहेत. सो पॉझिटिव्ह प्लेटच्या बाहेर इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि आपल्याला माहिती फोर्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्डला चार्जने मल्टिप्लाय केला की फोर्स निघतो. सो इलेक्ट्रिक फील्डला बस या प्लेटवरती किती चार्ज आहे हा शोधायचा आपल्याला. तर प्लेटवरची चार्ज किती असेल सिग्मा इंटू एरिया असेल, बरोबर ना. सिग्मा इंटू एरिया केल्याने चार्ज निघतो. तर एवढा फोर्स ऍक्च्युअली त्या निगेटिव्ह प्लेटवरती ऍक्ट होतो. सो फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया इज अगेन सिग्मा बाय 2 एप्सिलॉन इथे पण. ओके, ठीक आहे. सो मला वाटतं आपण न्यूमेरिकल वरती जाऊया. आता 4 न्यूमेरिकल बाकी आहेत सेशनमध्ये फक्त. तर त्यातला क्वेश्चन नंबर 1 काय होतं, युनिफॉर्मली चार्ज मेटल शीट, एक मेटल शीट आहे, इन्फायनाइट लेंथचा मेटल शीट आहे, प्लस चार्जेस आहेत. याच्या आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. हे कुठेच त्या डिस्टन्सवरती डिपेंड नाही करत, इंडिपेंडेंट ऑफ डिस्टन्स आहे. खूप मोठी शीट आहे ही, खूप मोठी. ओके, इन्फायनाइट लेंथची मेटल शीट आहे, इकडे पण आहे, सर्वच डायरेक्शनमध्ये वाढवाल तुम्ही याला नाही. सो खूप मोठा असा मेटल शीट आहे, त्याच्या जस्ट आउटसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सिग्मा बाय एप्सिलॉन. सिग्मा बाय काय येतो एप्सिलॉन नॉट. थोडंसं दूर गेल्यानंतर पण फील्ड एवढीच राहते सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, कारण की मेटल शीटमुळेची जी फील्ड आहे, ओके, पॉझिटिव्ह मधून निघते ना इलेक्ट्रिक लाईन्स, सो अशा पॅरल डायरेक्शनमध्ये निघतात. ओके, आणि इलेक्ट्रिक लाईन्स जर का पॅरल असतील तर ते युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असते, म्हणजे सर्व ठिकाणी कुठेही जा इलेक्ट्रिक फील्ड सेम राहणार आहे. सो तो डिस्टन्सवरती डिपेंड नाही करणार आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इज इंडिपेंडेंट ऑफ डिस्टन्स, म्हणजे डिस्टन्स काहीही होऊ द्या इलेक्ट्रिक फील्ड तेवढीच राहणार आहे. सो गो विथ ऑप्शन नंबर. इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार नाहीये. तर नेक्स्ट, सॉलिड मेटॅलिक स्फिअर हॅज अ चार्ज प्लस 3Q चार्ज आहे मेटॅलिक स्फिअरला, अँड कॉन्सेंट्रिक विथ दिस इज अ स्फिअर ऑफ कंडक्टिंग स्फिअर हॅव्हिंग चार्ज -Q. त्याच्या बाहेर आणखीन एक स्फिअर आहे म्हणा ज्याच्यावरती चार्ज -Q आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आतमधल्याचा जो रेडियस आहे, आतमधला जो स्फिअर आहे आपला, त्याचा रेडियस किती आहे? रेडियस एकाचा रेडियस ए आहे, एकाचा रेडियस बी आहे, ठीक आहे. आणि पॉईंट कुठेतरी मध्ये म्हणा आर डिस्टन्सवरती. त्यांचं म्हणणं आहे की इथे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल म्हणा. बघा इथे इलेक्ट्रिक फील्ड दोघांमुळे, पहिले तर इथे +3Q चार्ज असल्यामुळे, तर 3Q चार्जमुळे पण इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि -Q चार्ज आहे या बाहेरच्या स्फिअरवरती, मग त्याच्यामुळे आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. सो याचा इथे काही संबंध नाहीये, नाही का. आपण शिकलं स्फिअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते? 0. सो -Q मुळे आतमध्ये फील्डच नाहीये. सो जी काही फील्ड आहे ती आतमधल्या लाईक +3Q वाला जो चार्ज आहे त्याच्यामुळे फील्ड आहे फक्त. मग 3Q मुळे किती फील्ड असेल? 1/4πε0 Q म्हणजे चार्ज डिवाइड बाय R². असा ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर सी, 3Q डिवाइड बाय 4πε0 इंटू R². नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर स्फिअर ऑफ रेडियस R. एक स्फिअर आहे त्याचा रेडियस R अँड अ सिलेंडर ऑफ लेंथ L. सिलेंडरचा पण रेडियस Rच आहे, सिलेंडरचा पण जो रेडियस आहे ना तो Rच आहे, बट फक्त लेंथ एक्स्ट्रा मध्ये L आहे. हा पॉईंट दिला पाहिजे आणि सिलेंडरचा रेडियस सेम आहे बट लेंथ इज L. इफ बोथ हॅव सेम चार्ज डेन्सिटी, इथे पण चार्ज डेन्सिटी सिग्मा, इथेही चार्ज डेन्सिटी सिग्मा, सरफेस चार्ज डेन्सिटी बद्दल बोलतात ते. ओके, अँड ES and EC are electric intensity at a point at a distance R from axis of sphere and cylinder respectively. स्पिअरच्या सेंटर पासून R डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड असेल काहीतरी, सिलेंडरच्या ऍक्सिस पासून, ओके, R डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड असेल. EC आहे आणि हा ES आहे. एक काम करतो, ES डिवाइड बाय EC करतो मी इथे. सिलेंडरच्या सेंटर पासून R डिस्टन्स वरती फील्ड इज गिवन बाय लाईक सिग्माच्या फॉर्मॅटमध्ये जर का शोधायचं झालं तर सिग्मा R² डिवाइड बाय ε0 R², एवढी फील्ड असते R डिस्टन्स वरती. ओके, सिग्मा R² डिवाइड बाय ε0 R². सिलेंडरच्या R डिस्टन्स वरती फील्ड किती असते? लॅमडा डिवाइड बाय 2πε0 R असतो. लॅमडा डिवाइड बाय 2πε0 R. पण लॅमडा म्हणजे पण चार्ज पर युनिट लेंथ असतो.
सो इथे लिहितो मी लॅम्डा म्हणजे चार्ज, ओके, पर युनिट लेंथ. दोघांना मल्टिप्लाय डिवाइड बाय कॅपिटल आर करतो. कॅपिटल आरनी मल्टिप्लाय करण्याचं रिझन हे आहे की 2π आर इंटू एल. 2π आर म्हणजे सर्कम्फरन्स इंटू लेंथ जर का कराल तर तो सरफेस एरिया येतो. ओके, म्हणजे ES बाय EC इज इक्वल टू सिग्मा आर स्क्वेअर डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर होल डिवाइड बाय, ओके, चार्ज बाय इथे चार्ज 2π आर एल म्हणजे एरिया, कर्ड सरफेस एरिया येतो, म्हणजे एरिया, चार्ज पर युनिट एरिया इज अगेन सिग्मा. आर तर आहेच इथे, डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट आर पण आहे. सो सिग्मा एप्सिलॉन नॉट कॅन्सल होतो, आर बाय आर आणि स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल. सो ES डिवाइड बाय EC इज इक्वल टू आर डिवाइड बाय आर. सो ESचा व्हॅल्यू विचारला असेल तर ES इज इक्वल टू EC इंटू आर डिवाइड बाय आर. असं ऑप्शन चूज कराल. ऑप्शन नंबर आय गेस ए ना, ऑप्शन नंबर ए आपला करेक्ट आन्सर आहे. लास्ट क्वेश्चन, स्पियर ऑफ, हा तुम्ही कराल ऍक्च्युली, मी फक्त डायरेक्शन सांगतो. एक स्पियर आहे ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरचा स्पियर आहे, कॅरीज अ चार्ज 4 मायक्रोकोलम, 4 मायक्रोकोलमचा चार्ज आहे. स्पियर ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर कॅरीज अ चार्ज 4 मायक्रोकोलम, E1 इज इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटरवरती इलेक्ट्रिक फील्ड हा E1 आहे, ओके, अँड E2 इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट डिस्टन्स 4 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर रिस्पेक्टिव्हली. सेंटरपासून किती डिस्टन्सवरती? 4 सेंटीमीटरवरती जी फील्ड आहे ती आहे E2. तशी E2 तर झिरोच आहे कन्सिडरिंग हॉलो स्पियर. ओके, हॉलो स्पियरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती असते? 0. तर सॉलिड स्पियरचा एक सॉलिड स्पियर आपल्याला सिलेबसमध्ये नाही येत असे, पण जो आर्टिकल केला, ओके, त्याचे न्यूमेरिकल्स आणखी नाही आहेत सिलेबसमध्ये. सो बाय चान्स असा क्वेश्चन आला तर तुम्ही याला हॉलो स्पियर ट्रीट कराल. तर स्पियरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड ही तुम्ही 0 ट्रीट कराल. तुम्हाला E1 मायनस E2 विचारला, E1 मायनस काय विचारला? E2 तर असंही झिरोच आहे ना, स्पियरच्या आतमध्ये फील्ड 0 असते. सो बस E1 शोधायचं तुम्हाला. E1चा व्हॅल्यू माहिती, 1 डिवाइड बाय 4π एप्सिलॉन नॉट Q डिवाइड बाय आर स्क्वेअर. चार्ज आहे 4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. आर स्क्वेअर डिस्टन्स 10 सेंटीमीटर आहे, सॉरी 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटरला 0.2 लिहितो, 0.2 म्हणजे 1/5 चा स्क्वेअर इज 1/25. सो हा बनतो 9 इंटू 10 टू द पॉवर 9. 25 वरती जाईल, 4 सोबत मल्टिप्लाय होईल तर 100 बनेल, आणि इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. तर किती बनतो हा? 9 इंटू 10 टू द पॉवर, मला वाटतं 10 टू द पॉवर 5 बनतो. 9 इंटू 10 टू द पॉवर 5, दॅट इज ऑप्शन नंबर बी आपल्या इथे आन्सर असेल. ठीक आहे. सो हा आपण कव्हर केलेला आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा पार्ट. फर्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. तर सेशनच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, पोटेन्शियल आणि कॅपॅसिटर. तर पोटेन्शियल आणि कॅपॅसिटर हे पुढच्या 2 लेक्चर्समध्ये हा कंटेंट तुम्हाला मिळून जाईल, आणि या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कव्हर केलेला आहे. सो आय होप सेशन समजलं असेल. सेशन क्लोज करतो. सो बाय एव्हरीवन.